बेस्ट आहात, तुम्ही करू शकता. ओके सर, थँक्यू. हुनु तांडो क्यों जाना भेंडे काम करलुच म्हणजे परवा ते आता पवार ड्युटी सर, डिग्री तुमची माईक म्यूट करा. पवार सर, नीलू पवार सर. इज दिस विजिबल सर? येस सर, येस, व्हिजिबल आहे. ओके, थँक्यू सर. सरांनी जसं माझा परिचय करून दिला तसं मी शारदा भवन अध्यापक महाविद्यालय नांदेड येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश नलगे. तर आपल्या या पेट वर्कशॉप मध्ये मी पहिल्यांदा तर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करू इच्छितो की रिसर्च सारख्या या एका महत्वाच्या फील्ड मध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि पीएचडी करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. आणि अशा शुभेच्छा व्यतीत करतो की तुमच्या सर्वांचाच पेट्स मध्ये चांगला रिझल्ट येईल आणि तुम्हाला चांगले गाईड अलॉट होऊन तुमचं पीएचडीचं रजिस्ट्रेशन होईल. अशा शुभेच्छा देऊन आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा सायन्स कॉलेज नांदेड व शिवाजी महाविद्यालय कंधार यांची मी आभार मानू इच्छितो की ज्यांनी मला तुमच्या समोर इथं व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर आज आपल्या या सेशन मध्ये आपण आयोजकांनी दिल्याप्रमाणे मी आज आपल्यासमोर एक्सपेरिमेंटल रिसर्च हा संशोधनामधला एक संशोधनाची पद्धती या संदर्भाने आपण इथे आज चर्चा करणार आहोत. तर प्रामुख्याने याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च ही एक संशोधनाची पद्धती आहे. जसे की संशोधनाच्या संदर्भाने विचार करत असताना संशोधनाचे काही प्रकार आणि संशोधनाच्या काही पद्धती याविषयी विचार केला जातो. तर संशोधनाच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने मूलभूत संशोधन, त्याच्यानंतर मूलभूत संशोधनाबरोबर उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन असे प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये संशोधनाच्या वर्गीकरण केले जातं आणि याच वर्गीकरणाद्वारे त्यामध्ये कृती संशोधनाच्या संदर्भाने हे आपलं सगळं काही रिसर्चचं काम हे येत असतं. तर या कृती संशोधनामध्ये विविध संशोधनाच्या पद्धती वापरल्या जातात आणि या पद्धतीच्या अनुषंगाने संशोधन केल्या जातं. प्रामुख्याने संशोधनाची समस्या कशा स्वरूपाची आहे, ती कोणत्या विषयाच्या संदर्भाने आहे, या संदर्भाने निवड करून संशोधक विद्यार्थी हा संशोधनासाठी पद्धतीची निवड करत असतो. प्रामुख्याने संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींमध्ये 3 पद्धती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. त्या 3 पद्धतींमध्ये आपल्या या एक्सपेरिमेंटल रिसर्च किंवा ज्यालाच आपण मराठीमध्ये प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणतो, हिचा सुद्धा समावेश होतो. त्याचबरोबर सर्वेक्षण संशोधन पद्धती आहे वर्णनात्मक संशोधन पद्धतीतली. त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधन पद्धती, या 3 संशोधन पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. त्याचबरोबर व्यक्ती अभ्यास पद्धती आहे, क्वाझी रिसर्च आहे. अशा प्रकारच्या विविध संशोधन पद्धती आहेत. त्यामधली ही एक एक्सपेरिमेंटल रिसर्च पद्धती आज आपण एक्सपेरिमेंट म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे अभ्यास करत असताना एक्सपेरिमेंट म्हणजे काय पाहणं हे अपेक्षित आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सपेरिमेंट म्हणलं की आपल्याला आपल्या शालेय जीवनातले किंवा आपल्या महाविद्यालयीन जीवनातले काही दिवस आठवतात. त्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट म्हटलं की प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एक सायन्स हा विषय, विज्ञान हा विषय. विज्ञानामध्ये प्रामुख्याने आपल्याला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या अनुषंगाने प्रयोग आपण केलेले असतात. एका विशिष्ट लॅबोरेटरीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट अशा प्रयोगशाळेमध्ये आपण या संदर्भाने प्रयोग केलेले आपल्याला लक्षात येतात. हे प्रयोग आपण पाहिलेले आहेत. तर त्या संदर्भाने प्रयोग म्हटलं की कधीही आपल्याला विज्ञान हा विषय लक्षात. पण एक्सपेरिमेंट हा फक्त विज्ञान विषयातच करतात एवढा पुरता आपला जो काही म्हणजे आपल्याला समज आहे तो चुकीचा आहे. एक्सपेरिमेंट हा सगळ्याच विषयांमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर प्रयोग. प्रयोग काय असतो? प्रयोग म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीची पाहिलेली किंवा केलेली तुलना म्हणजे प्रयोग. विशिष्ट प्रकारामध्ये समजा आपण रसायनशास्त्राच्या प्रयोगाविषयी विचार केला तर रसायनशास्त्राच्या प्रयोगामध्ये प्रयोगशाळेमध्ये रसायनशास्त्रातील एखाद्या रसायनाची दुसऱ्या रसायनाशी झालेली प्रतिक्रिया किंवा त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपण प्रयोगशाळेमध्ये अभ्यासत असतो. प्रयोगशाळा हे आपलं नियंत्रित वातावरण आहे आणि प्रयोगासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे नियंत्रित वातावरण. तर हे या प्रकारे एक्सपेरिमेंट आपण पाहत असताना या एक्सपेरिमेंटच्या दृष्टीने आपण विचार केला तर एक्सपेरिमेंट, व्हॉट इज एक्सपेरिमेंट?
तर एक्सपेरिमेंट पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंटसाठी महत्वाचा विषय आहे तो म्हणजे बिईंग विथ अ हायपोथिसिस. व्हॉट इज हायपोथिसिस? हायपोथिसिस तुम्हाला आताच गिनगिने सरांनी सांगितल्याप्रमाणे हायपोथिसिस म्हणजे परिकल्पना. आणि परिकल्पना म्हणजे काय? तर परिकल्पना म्हणजे तुम्ही गृहीत धरलेलं उत्तर, ज्यालाच आपण अंदाजित उत्तर असं सुद्धा म्हणतो. तर हे जे उत्तर आहे यालाच आपण परिकल्पना किंवा हायपोथिसिस असं म्हणतो. बिईंग विथ हायपोथिसिस म्हणजे कुठलाही प्रयोग करत असताना, संशोधनाच्या संदर्भाने प्रायोगिक संशोधन करत असताना प्रामुख्याने आपल्याला हायपोथिसिस पहिल्यांदा फॉर्म करणं आवश्यक आहे. म्हणजे एक आपलं संकल्पित उत्तर किंवा गृहीत धरलेलं उत्तर आपल्या समोर असावं, ज्या अनुषंगानं ज्याच्या उद्दिष्टाला अनुसरून आपण पुढच्या प्रकारचं संशोधन करण्यासाठी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपली पुढची वाटचाल होण्यासाठी परिकल्पना ही सगळ्यात महत्वाची प्रायोगिक संशोधनामधली एक पायरी आहे. की पहिल्यांदा आपल्याला एखादं फॉर्मेशन ऑफ हायपोथिसिस असावं, की एखादं विशिष्ट प्रकारचे संशोधन करत असताना, विशिष्ट प्रकारचा प्रयोग करत असताना आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर असं असं येईल, हे जेव्हा आपण निर्धारित करतो त्यालाच आपण हायपोथिसिस असं म्हणतो. तर या हायपोथिसिस नंतर प्रारंभिकपणे मॉडिफाय समथिंग इन अ सिच्युएशन म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काहीतरी चेंज करणं, मॉडिफिकेशन करणं, बदल करणं, हे प्रायोगिक संशोधनामध्ये महत्वाचं असतं. ते कशासाठी? तर जे काही आउटकम्स आलेले आहेत ते आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये हायपोथिसिसच्या अनुषंगाने आपण केलेले बदल आहेत आणि त्या बदलामुळे आलेले आउटकम्स जे आहेत त्या आउटकम्स किंवा निष्कर्षांची आपल्याला आपल्या हायपोथिसिसची तुलना करायची आहे. आपल्याला आपला हायपोथिसिस पडताळून पाहायचा आहे. यासाठी एक्सपेरिमेंट मध्ये हायपोथिसिस आणि सिच्युएशन मधलं मॉडिफिकेशन आणि आलेले आउटकम्स ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात. हे आपल्याला यातून निदर्शनास येतं. त्यामध्ये सगळ्यात ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म किंवा व्यक्तींना सगळ्यात पहिल्यांदा संशोधनामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून त्याचा वापर करत असतो. आणि संशोधनाची व्याख्या आपल्याला पाहणं इथं अपेक्षित आहे. त्यामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या संदर्भाने जॉन डब्ल्यू बेस्ट या शैक्षणिक संशोधकाने त्यांचं जॉन डब्ल्यू बेस्ट यांचं एक शैक्षणिक संशोधन रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून, एज्युकेशनल रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध आहे जे मोठ्या प्रमाणावर संशोधनातले संशोधक वापरत असतात. यांनी जी एक्सपेरिमेंटल मेथडची व्याख्या केलेली आहे ती आपल्या समोर आहे. ते एक्सपेरिमेंटल मेथड बद्दल बोलत असताना असं म्हणतात की अ मेथड ऑफ डिस्क्रायबिंग अँड अनालायझिंग what will happen on different occasions under carefully controlled and specific condition is called experimental research method. तर जॉन डब्ल्यू बेस्ट हे काय म्हणतात की काळजीपूर्वक नियंत्रित व विशिष्ट परिस्थितीत विविध प्रसंगी काय घडेल, कसे घडेल याचे वर्णन आणि विश्लेषण करण्याची जी पद्धती आहे त्या तर तुमचा पद्धतीला आवाज नाही येते. हॅलो, येतोय सर, येतोय आवाज येतोय? येतोय सर, येतोय सर. येतोय येतोय. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर लगेच इंटिमेट करा. तर अशा पद्धतीनं जॉन डब्ल्यू बेस्ट यांची आपण व्याख्या पाहत असताना त्याच्यामध्ये नियंत्रित व विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भाने उल्लेख करण्यात आलेला आहे की प्रयोग करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जी परिस्थिती आहे किंवा वातावरण आहे ते नियंत्रित असायला पाहिजे, ते विशिष्ट स्वरूपाचा असायला पाहिजे, तरच प्रयोग करता येतो. एखाद्या विशिष्ट प्रयोग करत असताना का वैज्ञानिक दृष्टीने जो प्रयोग केला जातो तो प्रयोगशाळेतच का केला जातो? कारण प्रयोगशाळेमध्ये वातावरण नियंत्रित करण्यासाठीची साधन सामग्री उपलब्ध असते. त्या प्रयोगासाठी लागणारी सर्व प्रकारची साधन सामग्री उपस्थित असते, उपलब्ध असते आणि त्या अनुषंगानेच प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केले गेले पाहिजे. विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी विशिष्ट प्रकारची एक लॅबोरेटरी किंवा प्रयोगशाळा यासाठीच अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. त्याच प्रकारे समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असताना कंट्रोल्ड वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संशोधकाची असते. आणि सगळ्यात महत्वाचा प्रयोग करत असताना कंट्रोल्ड जे काही म्हणजे वातावरण आहे किंवा कंट्रोल कंडिशन आहे, ही कंट्रोल आणि स्पेसिफिक कंडिशन ही महत्वाची आहे.
की काळजीपूर्वक केलेलं संशोधन, पण ते कुठं नियंत्रित आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये, नियंत्रित आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये काळजीपूर्वक केलेलं संशोधन म्हणजे प्रायोगिक संशोधन होय. अशा प्रकारचं संशोधन की जे काय घडेल आणि कसं घडेल, व्हॉट विल बी, पुढे काय होईल, या अनुषंगानं हा विचार समोर ठेवून केल्या गेलेलं संशोधन म्हणजेच प्रायोगिक संशोधन होय. प्रायोगिक संशोधनामध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा प्रयोग केला जातो आणि हा प्रयोग करत असताना विशिष्ट प्रकारची कंडिशन निर्माण करायची आवश्यकता असते आणि याची जबाबदारी ही संशोधकाची असते. व्यवस्थितपणे एखादा प्रयोग करण्यासाठी प्रयोग करत असताना विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण करणं आवश्यक असतं, तरच तो प्रयोग हा यशस्वी होतो. म्हणून एक्सपेरिमेंट साठी सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट असेल तर ते कंट्रोल्ड कंडिशन आणि एक स्पेसिफिक अशी कंडिशन महत्वाची आहे. त्या कंडिशन मध्ये दोन प्रकारच्या व्हेरिएबल्सवर प्रामुख्याने संशोधन केलं जातं. तर या प्रकारच्या संशोधनाला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. एक्सपेरिमेंटल रिसर्च इज अ फॉर्म ऑफ कंपॅरेटिव्ह अनालिसिस इन विच you study two or more variables and observes a group under a certain condition. तर प्रायोगिक संशोधन हे तुलनात्मक विश्लेषणाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही दोन किंवा अधिक चलांचा अभ्यास करताना एका विशिष्ट स्थितीत समूहाचे निरीक्षण करता. विशिष्ट परिस्थिती ही इथं महत्वाची आहे. कंट्रोल्ड कंडिशन, कंट्रोल्ड वातावरण ज्याला आपण म्हणू, ते इथं फार महत्वाचं आहे. आणि या वातावरणामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्हेरिएबल ज्याला चल आपण म्हणतो, ते त्याची तुलना करण्यासाठी, म्हणून एक्सपेरिमेंटल रिसर्च हे तुलनात्मक संदर्भाने केलं जाणारं संशोधन आहे. याच्यामध्ये एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा जो काही परिणाम आहे, तो परिणाम अभ्यासण्यासाठी प्रामुख्याने या प्रकारचं संशोधन केल्या जातं. की एका विशिष्ट घटकाचा दुसऱ्या विशिष्ट घटकावर काय परिणाम होत असतो हे तपासण्यासाठी संशोधन केलं जातं. मग एका विशिष्ट घटकाचा दुसऱ्या विशिष्ट घटकावर जो परिणाम होतो, तो परिणाम हा विशिष्ट प्रकारे त्याच घटकाचा आहे यासाठी कंट्रोल्ड महत्वाचा आहे. म्हणजे की जो काही परिणाम होणार आहे, हा परिणाम आपण जेव्हा एका विशिष्ट घटकावर होणारा परिणाम हा ज्या घटकाचा आपल्याला तपासायचा त्याच घटकाचा आहे हे तपासण्यासाठी प्रामुख्याने प्रायोगिक संशोधनामध्ये कंट्रोल म्हणजेच काय आपण त्याला म्हणू, आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय का? येतोय सर. हा, तर कंट्रोल हा महत्वाचा आहे. आणि संशोधनात प्रयोग करत असताना कंट्रोल, प्रायोगिक संशोधनामध्ये एका विशिष्ट घटकाचा दुसऱ्या विशिष्ट घटकावर होणारा परिणाम हा त्याच घटकाचा आहे हे तपासण्यासाठी सुद्धा कंट्रोल महत्वाचा आहे. अभ्यासक्रमाच्या परिमाणांचे मूल्यमापन करून तुम्ही जे काही चल आहेत त्याचा प्रत्येक गटावरील त्याचे परिणाम, त्याच्यातील परस्पर संबंध निर्धारित करू शकता. मग एखाद्या विशिष्ट प्रकारच्या चलाचा प्रत्येक गटावर होणारा विशिष्ट प्रकारचा संबंध किंवा त्याच्यावर होणारा परिणाम, त्याच्यामध्ये असणारा सहसंबंध हा प्रस्थापित करण्यासाठी एक्सपेरिमेंटल रिसर्च केल्या जातं. उदाहरणार्थ आपल्याला पाहायचं असेल की एखादा विशिष्ट घटक आहे आणि शालेय अभ्यासक्रमाच्या संदर्भाने जर आपण विचार केला की शालेय अभ्यासक्रम हा एक विशिष्ट घटक म्हणून आपण गृहीत धरला आणि या शालेय अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे जेव्हा आपल्याला तपासायचं आहे कशाला 8 आहे. नंबर माहित आहे का? बाकीचे 6,000 वाले पुढे काय प्रॉब्लेम? माझा आवाज येतोय ना? काय नंबर काय येतोय सर आपला आवाज. तिकडे. चालू केले. स्टॉल फिरूनच मग तो बाहेर दुसऱ्यांचा आवाज येतोय सर, म्यूट करायला. प्रेझेंटेशन प्लीज बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज.
तुमची कार्ड डिस्ट्रीब्युट. कोणी? हा प्लीज बाकीच्यांनी थोडस केअरफुली म्यूट ठेवा आपला माईक बोलत असताना तरी. तर अभ्यासक्रमाचा आपण विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम हा एखादा प्रयोग आपण अभ्यासणार आहोत किंवा त्या प्रयोगाच्या संदर्भाने विचार केला तर अभ्यासक्रम हा एक चल आहे किंवा हा एक घटक आहे, विशिष्ट घटक आहे आणि या विशिष्ट घटकाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा आपण परिणाम अभ्यास. विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम फक्त आणि फक्त अभ्यासक्रमाचा आपल्याला अभ्यासायचा. मग विद्यार्थ्यांच्या वर्तनावर फक्त अभ्यासक्रमाचाच परिणाम होतो का? तर विद्यार्थ्यांच्या शालेय वर्तनाचा जरी आपण विचार केला तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षकांचा वर्तनाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. शालेय वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. सामूहिक गटामध्ये राहत असताना आपल्या मित्र कंपनीच्या वर्तनाचा, आपल्या मित्रांचा, आपल्या सहवासात असणाऱ्या इतर अनेक घटकांचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. कुटुंबातील परिस्थितीचा, कुटुंबातील वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो आणि या सगळ्या घटकांचा मिळून एकत्रित विद्यार्थ्यांच्या वर्तनावरचा परिणाम हा आपण आपल्याला दिसून येतो, वर्तनावर होणारा परिणाम. पण आपल्याला अभ्यास करायचा तो म्हणजे विशिष्ट प्रकारचा एका विशिष्ट घटकाचा. कुठला घटक घेतला आपण की शालेय अभ्यासक्रमाचाच आपल्याला अभ्यास पाहायचा आहे, विशिष्ट असा म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम. मग बाकीचे जे घटक आहेत त्या घटकांना नियंत्रित करण्याची जबाबदारी संशोधकाची आहे की त्या घटकांचा होणारा परिणाम वगळून अभ्यासक्रमाचाच होणारा परिणाम आपल्याला एक्सपेरिमेंट मेथड मधून तपासता आला पाहिजे. त्यासाठी बाकीच्या सगळ्या घटकांना नियंत्रित करणं किंवा बाकीच्या सगळ्या घटकांचा होणारा परिणाम जो आहे त्याच्या वर्तनावर विद्यार्थ्याच्या तो मेजर करून, तो वेगळा कन्सिडर करून अभ्यासक्रमाचाच फक्त नेमका काय परिणाम झाला हे जिथं अभ्यासता येतं त्याला प्रामुख्याने एक्सपेरिमेंटल रिसर्च असं आपल्याला म्हणता येतं. लक्षात येते का की एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये एखाद्या विशिष्ट घटकाचा दुसऱ्या एखाद्या विशिष्ट घटकावर होणारा परिणाम अभ्यासत असताना बाकीच्या सगळ्याच घटकांचा त्याच्यावर होणारा परिणाम हा एक तर आपल्याला काढून टाकावा लागतो किंवा काढून टाकणं शक्य नसेल तर त्याला नियंत्रित करावं लागतं, तरच आपला होणारा प्रयोग हा सक्सेसफुल होतो. आणि अशा प्रकारे प्रायोगिक संशोधनामध्ये कंट्रोल अँड व्हेरिएबल या दोन गोष्टी अत्याधिक महत्वाच्या आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगानेच आपल्याला संशोधन करता येतं. मग इथं व्हॉट इज अन एक्सपेरिमेंट, व्हॉट इज अन एक्सपेरिमेंटल मेथड आपल्याला म्हणून पाहायची असेल तर एक्सपेरिमेंटल मेथड बद्दल बोलत असताना रिसर्च मेथड इन विच कंडिशन आर कंट्रोल्ड. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणतोय, कंडिशन्स आर कंट्रोल्ड. म्हणजे पहिलेपासून मी सांगतोय की परिस्थिती किंवा जे काही स्थिती आहे त्याच्यावर संशोधकाचा कंट्रोल, ताबा असणं, त्या नियंत्रित करण्याची क्षमता संशोधकामध्ये असणं अत्यावश्यक आहे. तरच ते एक्सपेरिमेंटल रिसर्च हे सक्सेस होऊ शकतं की कंडिशन्स आर कंट्रोल्ड सो दॅट वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. इथं महत्वाचं आहे की वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स can be manipulated to test the hypothesis about a dependent variable. याचा काय अर्थ होतो की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये जी कंट्रोल्ड परिस्थिती आहे, जी संशोधकाच्या ताब्यात असलेल्या परिस्थितीमध्ये, विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये एखाद्या किंवा एकापेक्षा जास्त स्वाश्रयी चलाचा आश्रयी चलावर होणारा परिणाम की ज्या अनुषंगानं आपल्याला परिकल्पना तपासता येणार आहे, परिकल्पनाच्या संदर्भाने होणारा बदल. म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथडची व्याख्या करत असताना आपल्याला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये
एक किंवा अधिक स्वाश्रयी चलांचा परिकल्पनेच्या अनुषंगाने आश्रयी चलावर होणारा परिणाम अभ्यासाचा ज्या संशोधनात अभ्यासला जातो त्या प्रकारच्या संशोधनाला प्रायोगिक संशोधन असं म्हटलं जातं. प्रामुख्याने एका विशिष्ट घटकाचा दुसऱ्या विशिष्ट घटकावर होणारा परिणाम आणि तो परिणाम हा विशिष्ट प्रकारच्या परिकल्पनेच्या अनुषंगानेच होणारा परिणाम आणि तो सुद्धा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कंट्रोल्ड कंडिशन मध्ये म्हणजे संशोधकाच्या ताब्यात असणाऱ्या किंवा नियंत्रणात असणाऱ्याच परिस्थितीमध्ये घडलेला तो जो बदल आहे त्या बदलालाच अशा प्रकारच्या संशोधनालाच आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणत असतो. म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, हायपोथिसिस आहे आणि कंट्रोल्ड कंडिशन. सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल्ड कंडिशन ही महत्वाची आहे. ती परिस्थिती ही नियंत्रणात असावी लागते. जे काही इतर बाह्य चल आहेत त्याला एक्स्ट्रॉनॉमस व्हेरिएबल्स असं म्हणतात. या एक्स्ट्रॉनॉमस व्हेरिएबल्स हे कंट्रोल मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जे पहिल्यांदा उदाहरण पाहिलं की अभ्यासक्रमाचं वर्तनावर होणारा परिणाम, त्याचबरोबर अभ्यासक्रम जर हे आपलं इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल तर विद्यार्थ्यांचा वर्तन बदल किंवा विद्यार्थ्यांचं वर्तन हे आपलं डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि या डिपेंडंट व्हेरिएबल वर इतर अनेक बाह्य चल ज्याला एक्स्ट्रॉनॉमस व्हेरिएबल्स म्हणतात, हे जे बाह्य चल आहेत ते सुद्धा परिणाम करत असतात आणि या बाह्य चलांना आपण नियंत्रित करण्याचा जो प्रयत्न करतो त्या बाह्य चलांना नियंत्रित करण्यासाठी कंट्रोल्ड कंडिशन पाहिजे की बाह्य चलांचा कमीत कमी परिणाम वर्तनावर झाला पाहिजे. शक्यतो तो झालाच नाही पाहिजे, पण काही परिस्थितींमध्ये काही गोष्टी ह्या आपण कंट्रोल करू शकत नाही, त्या कंट्रोलच्या बाहेर असतात. तर अशा प्रकारे त्या परिस्थितीला आपण रँडमायझेशन म्हणजे यादृच्छिकीकरणाद्वारे काही गोष्टी कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या कंट्रोल करता येणार नाहीत त्याचा परिणाम कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि फक्त आपण जे काही तपासणार आहोत इंडिपेंडंट व्हेरिएबलचाच डिपेंडंट व्हेरिएबलवर होणारा परिणाम या दृष्टीने आपल्याला एक्सपेरिमेंटल मेथडचा विचार करता येईल. तर या एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा इव्हॅल्युएशन ऑफ कॅज्युअल रिलेशनशिप अमॉंग व्हेरिएबल्स व्हाईल ऑल अदर व्हेरिएबल्स आर इलिमिनेटेड ऑर कंट्रोल्ड. मी जे आता म्हणलो त्याप्रमाणे की दोन गोष्टींमधलं कॅज्युअल रिलेशनशिप इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स मधलं कॅज्युअल रिलेशनशिप इव्हॅल्युएट करायचंय, ते तपासायचंय. पण कधी while all other variables are eliminated or controlled. म्हणजे बाकीचे सगळे जे काही चल आहेत ते एक तर काढून टाकलेली आहेत या अभ्यासातून किंवा त्याचा कुठलाच परिणाम होणार नाही या दृष्टीनं त्यांना कंट्रोल केलेला आहे. तेव्हाच हा एक्सपेरिमेंट होत असतो, तेव्हाच हे एक्सपेरिमेंटल रिसर्च आपल्याला करता येतं. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च साठी कंट्रोल्ड कंडिशन, इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल आणि हायपोथिसिस या 4 घटकांचा अत्यावश्यक महत्व हे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल्ड परिस्थितीमध्येच प्रयोग करावा लागतो, प्रयोगशाळेमध्येच प्रयोग व्हावा लागतो. इतर अनेक वातावरणाचा परिणाम किंवा मग बाहेर केलेल्या प्रयोगामध्ये आपल्याला इतर अनेक घटकांचा त्याच्यामध्ये होणारा परिणाम सुद्धा येऊ शकतो. म्हणून वातावरण ही कंट्रोल असायला पाहिजे, म्हणून प्रयोगशाळेतच प्रयोग केला पाहिजे आणि एका विशिष्ट चलाचा दुसऱ्या विशिष्ट चलावर होणारा परिणाम अभ्यासात असल्यामुळे ते दोन्ही चल आपल्याला महत्वाचे आहेत. आणि हायपोथेसिस हे जे काही परिकल्पना आहे, आपण जे संभाव्य उत्तर आहे, गृहीत धरलेलं उत्तर आहे आपल्या रिसर्चचं,
जे काही आपण रिसर्च केल्यानंतर आउटकम येणार आहे, संभाव्य धरलेलं उत्तर आहे, त्या संभाव्य उत्तराच्या अनुषंगाने आपलं संशोधन होणार आहे आणि आपल्या आलेल्या आउटकम्स मधून आपण आपलं संभाव्य उत्तर पडताळून पाहणार आहोत आणि ती परिकल्पना स्वीकारायची अथवा त्याचा त्याग करायचा, हे शेवटी आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च नंतर जेव्हा पडताळा करू त्यावेळेस परिकल्पनांच्या पडताळणीनंतर आपल्याला ते उत्तर योग्य अथवा अयोग्य हे आपल्याला त्यातून निश्चित करता येतं. अशा प्रकारे एक्सपेरिमेंटल मेथड ही अत्याधिक महत्वाची अशी पद्धती आहे आणि या संशोधन पद्धतीला वैज्ञानिक आधार आहे. वैज्ञानिक आधार याच्यामुळे आहे की विज्ञानामध्ये प्रामुख्याने वैज्ञानिक पद्धती असल्यामुळे इतर अनेक संशोधनाच्या तुलनेमध्ये ही सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. याच्यामधल्या ज्या काही स्टेज आहेत सगळ्या स्टेप्स ह्या वैज्ञानिक पद्धतीने चालतात आणि त्यामुळं ही अधिक संवैधानिक अशा प्रकारची पद्धती आहे. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ट्रॅडिशनल टाइप ऑफ रिसर्च आहे हे. याचं सगळ्यात महत्वाचं जे पर्पज आहे ते कॉज अँड इफेक्टचा रिलेशनशिप दोन व्हेरिएबल्स मधली किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्हेरिएबल्स मधली कॉज इफेक्ट आणि रिलेशनशिप तपासणं हे आहे. कारण प्रभाव आणि संबंध या संदर्भाने जे संशोधन केलं जातं ते म्हणजे प्रायोगिक संशोधन आहे. चलामधील कारण, चलांमध्ये असणारा प्रभाव आणि त्याचा संबंध याची तुलना करणं हे प्रमुख उद्देश हे एक्सपेरिमेंटल रिसर्च असलेलं आपल्याला दिसून येतं. एक्सपेरिमेंटल रिसर्च पाहत असताना प्रायोग आणि नियंत्रित या दोन गोष्टी पुन्हा महत्वाच्या आहेत की कंट्रोल ग्रुप असणं हे महत्वाचं आहे. आपण म्हणजे कंट्रोल सिच्युएशन असणं, कंट्रोल्ड असणं हे सगळं आपण आधीपासून म्हणतोय, पहिल्या वेळेपासून म्हणतो की सिच्युएशन ही कंट्रोल्ड असायला पाहिजे, परिस्थिती ही आपल्या ताब्यात असायला पाहिजे किंवा नियंत्रणात असायला पाहिजे आणि या नियंत्रित अशा परिस्थितीमध्येच प्रयोग झाला पाहिजे. म्हणून प्रायोगिक आणि नियंत्रित गट या दोन गटांमध्ये केलेली तुलना म्हणजे प्रायोगिक संशोधन आहे. असं सुद्धा म्हटलं जातं काही प्रकारांमध्ये नियंत्रित गट किंवा प्रायोगिक गट हे दोन गट नसतात तर एकाही गटावर प्रयोग केला जातो. पण प्रामुख्याने प्रायोगिक संशोधन म्हटलं की प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट दोन्हीचा एकच गट काम करू शकतो, पण त्याला सुद्धा वेगवेगळ्या वेळेस प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट म्हणून एकाच गटाला दोन्ही वेळेस काम करावं लागतं. म्हणून प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट या दोन गटांची तुलना करणारं संशोधन म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च होय, ही आपल्याला प्रामुख्याने यातून स्पष्ट करून सांगता येतं. एक्सपेरिमेंटल ग्रुप रिसर्चचं ओव्हरव्ह्यूज पाहत असताना की ट्रॅडिशनल टाइप ऑफ रिसर्च आहे. या रिसर्चचा पर्पज आहे कॉज इफेक्ट अँड रिलेशनशिप अमॉंग्स व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल ग्रुप्स वर्सेस कंट्रोल ग्रुप्स दोघांमधली तुलना प्रामुख्याने याच्यामध्ये केल्या जाते. ईच ग्रुप ऑफ पार्टिसिपेंट रिसिव्ह अ डिफरंट ट्रीटमेंट. म्हणजे प्रायोगिक मात्रा ज्याला म्हटलं जातं की प्रयोगाची मात्रा एखाद्या विशिष्ट प्रायोगिक गटावर एखादा विशिष्ट प्रकारचा प्रयोग केला जातो किंवा विशिष्ट प्रकारची त्याला मात्रा दिली जाते. कंट्रोल ग्रुपला कुठलीही मात्रा न देता नॉर्मल त्याच्यावर कंट्रोल ठेवला जातो. तर अशा प्रकारे ही प्रायोगिक मात्रा सुद्धा इथं महत्वाची ठरते प्रायोगिक संशोधनाच्या संदर्भात. तर प्रायोगिक संशोधन पाहत असताना ईच ग्रुप ऑफ पार्टिसिपेंट रिसिव्ह अ डिफरंट ट्रीटमेंट, ज्याला आपण प्रायोगिक मात्रा असं म्हणतो की प्रत्येक गटामध्ये डिफरंट अशा प्रकारची ट्रीटमेंट ही प्रायोगिक गटाला दिली जाते, ज्यालाच आपण इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या दृष्टीने विचार करत असतो. प्रायोगिक मात्रा ज्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल सुद्धा म्हणत असतो, तर प्रायोगिक मात्रा दिल्यानंतर इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर होणारा परिणाम आपण पाहत असतो. तर याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल जे आहे त्याचं सतत त्यानं मॅनिप्युलेशन केलं जातं, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा संशोधकाला दिलेला असतो. ही स्वाश्रयी चल आहे, या स्वाश्रयी चलाची मात्रा ही प्रायोगिक गटावर देण्यासाठी प्रायोगिक गटामध्ये त्याची तुलना देत असताना कंट्रोल ग्रुपवर त्याची तुलना करण्यासाठी जेव्हा
प्रायोगिक मात्रा दिली जाते त्यावेळेस प्रायोगिक मात्रा देत असताना प्रामुख्याने याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये मॅन्युप्युलेशन करण्याचं, त्यामध्ये बदल करण्याचं आणि त्याच्यात फरक करण्याचं काम हे संशोधकाला करावं लागतं. प्रत्येक वेळेस इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये मॅन्युप्युलेशन करून ती मात्रा प्रायोगिक गटाला दिल्या जाते आणि त्यानंतर त्याचे जे काही आउटपुट आपल्याला बघायचं आहे ते आउटपुट बघून त्यानंतर कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप यामध्ये तुलना केली जाते आणि आन्सर कशासाठी संशोधन केलं जातं तर प्रामुख्याने हे संशोधन केलं जातं द क्वेश्चन आन्सर द क्वेश्चन व्हॉट विल बी. म्हणजे प्रामुख्याने संशोधनामध्ये नेमका पुढे काय होणार आहे. व्हॉट विल बी म्हणजे काय तर भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा पुढे काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या दृष्टीने एक्सपेरिमेंटल रिसर्च काम करत असतं आणि एक्सपेरिमेंटल रिसर्चचा हेतूच हा आहे की एका घटकाचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम, भविष्यामध्ये होणारा परिणाम तपासायचे आणि त्या अनुषंगाने व्हॉट विल बी नेक्स्ट, पुढे काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हे संशोधन केलं जातं. प्रायोगिक संशोधनाच्या संदर्भामध्ये आपल्याला असं मागेच मी आता सांगितलं त्याप्रमाणे की इतर अनेक संशोधनाच्या तुलनेमध्ये हे रिसर्च जे आहे more than any other type of research, experimental research should follow a definite and ordinary procedure. प्रामुख्याने इतर संशोधनाच्या पद्धतींच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वैज्ञानिक पद्धती किंवा प्रायोगिक पद्धती हे संशोधनामध्ये जास्त स्पेसिफिक पद्धतीमध्ये चालल्या जातं म्हणून याला वैज्ञानिक पद्धत सुद्धा असं म्हटलं जातं की याच्यामध्ये प्रामुख्याने तंतोतंत अशा पद्धतीने पायऱ्यांचा वापर केला जातो. तंतोतंत अशा पद्धतीने पायऱ्या वापरल्या जातात, पायऱ्यांचा उपयोग केला जातो, सगळ्या प्रकारच्या स्टेप्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात आणि तंतोतंत त्याचा वापर केला जातो आणि त्या सगळ्या प्रोसिजर जशाला तशा फॉलो केल्या जातात. म्हणूनच ही एक स्पेसिफिक प्रकारची सिस्टमॅटिक प्रोसिजर याच्यामध्ये असल्यामुळे ही एक सिस्टमॅटिक मेथड आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च हे इतर अनेक संशोधनाच्या तुलनेमध्ये एक सिस्टमॅटिक प्रोसिजर असल्यामुळे सिस्टमॅटिक रिसर्च प्रोसिजर सुद्धा याला आपण म्हणत असतो. स्पेसिफिक स्टेप्स याच्यामध्ये फॉलो केल्या गेल्यामुळं सिस्टमॅटिक प्रोसिजर नुसार त्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्चला अधिक स्पेसिफिक असल्याचे आपण स्पष्ट करता येईल. त्यानंतर इसेन्शियल काही आहे एक्सपेरिमेंट करत असतात. प्रयोग करताना काही गोष्टी इसेन्शियल आहेत ज्याचा आपण आताच विचार केला होता. तर व्हॉट इज एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर आपण पाहिलं एक्सपेरिमेंट म्हणजे एखाद्या कंट्रोल्ड वातावरणामध्ये अ घटकाचा ब घटकावर होणारा परिणाम प्रामुख्याने ज्याच्यामध्ये तपासला जातो त्याला आपण प्रयोग असतो. की एखाद्या विशिष्ट अशा वातावरणामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादी विशिष्ट गोष्ट दुसऱ्या विशिष्ट गोष्टीवर कशा प्रकारे परिणाम करते या संदर्भाने तुलना करताना किंवा परिणाम करताना आपण अभ्यासत असतो. या प्रकारच्या गोष्टीला आपण विशेषतः करून एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. तर या इसेन्शियल ऑफ एक्सपेरिमेंट्स मध्ये पहिल्यांदा काय आहे कंट्रोल म्हणजे नियंत्रण. पहिलेपासून सांगतोय आपण की कुठल्याही प्रयोगामध्ये नियंत्रित परिस्थिती, नियंत्रित वातावरण आणि इतर अनेक चलांवर नियंत्रण असणं आवश्यक. हे नियंत्रण या अनुषंगाने की जसं आपण विशिष्ट एखाद्या चलाचा दुसऱ्या एखाद्या विशिष्ट चलावर म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर जो काही आपण परिणाम अभ्यासणार आहोत त्या परिणामाच्या अनुषंगाने आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तर इतर जे अनेक चल आपल्या प्रयोगामध्ये असणार आहेत ज्यांना आपण काढू शकणार नाहीत किंवा ज्यांचा आपल्या प्रयोगामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट प्रभाव असणार आहे
अशा सर्व प्रकारच्या चलांना किंवा अशा सर्व प्रकारच्या परिस्थितींना नियंत्रित करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि त्यासाठी कुठलाही प्रयोग करत असताना कंट्रोल किंवा नियंत्रण ही बाब अत्याधिक महत्वाची आहे. तर कंट्रोल कशा स्वरूपामध्ये? कंट्रोल करत असताना काही 3 गोष्टींचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे की कंट्रोल या प्रकाराने आपल्याला कंट्रोल करता येईल. प्रयोगामध्ये या पद्धतीने कंट्रोल करता येईल. जसं इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे किंवा अदृश्य करणं. इलिमिनेशन करणं म्हणजे काढून टाकणं. एखाद्या विशिष्ट घटकाचा जर आपल्याला आपल्या डिपेंडंट चलावर किंवा आश्रयी चलावर परिणाम होताना दिसत असेल जास्त प्रमाणामध्ये, जर संशोधकाला शक्य असेल तर प्रयोगामधून तो घटक बाजूला करता आला येत असेल तर त्या प्रकारचा घटक हा त्यांनी बाजूला केला पाहिजे, तो दूर केला पाहिजे आणि त्याचं इलिमिनेशन केलं पाहिजे. जसं की एखादा पर्टिक्युलर विषय शिकवत असताना वेळेच्या बाबतीत आपल्याला विचार करता येईल की गणित हा थोडासा विद्यार्थ्यांना बोजड वाटणारा असा विषय आहे आणि गणिताचा तासिका घेत असताना समजा शाळेची शेवटची तासिका शिक्षकाने गणिताची घेण्याचा निर्धार केला किंवा शेवटची तासिका जर शिक्षकांनी घेतली तर विद्यार्थ्यांचा कंटाळा, थकवा या गोष्टींमुळे आधीच बोजड वाटणारा विषय हा अधिक बोजड वाटेल. विद्यार्थ्यांना तो घटक शिकताना कंटाळा येईल. तो घटक शिकताना विद्यार्थ्यांना तितका इंटरेस्ट येणार नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अचिव्हमेंटवर त्या वेळेमुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसतो. त्याच वेळेस मग अशा प्रकारचं जे हे चल आहे, उशिरा होणारी तासिका, हे एक वेळेचं जे चल आहे त्याला इलिमिनेट करता येईल आणि शाळेची सुरुवातीची पहिली किंवा दुसरी तासिका जर गणित विषयासाठी दिली तर जे काही प्रभाव टाकणारा विशिष्ट सायंकाळची शाळा सुटण्याच्या वेळेत होणारा तासिका जर लवकर घेतली तर आपण त्या चलाचा होणारा प्रभाव इथून इलिमिनेट केलेला आहे, त्याला आपण इथून दूर केलेला आहे. या अनुषंगाने प्रामुख्याने आपण इलिमिनेशनची प्रक्रिया वापरली आहे आणि या प्रकारे आपण त्या चलावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला परिस्थितीची स्थिरता ही कसं नियंत्रणात आणता येईल, या संदर्भाने नियंत्रण कशा करता येईल या संदर्भाने आपल्याला विचार करावा लागेल. जे गोष्ट आपल्याला नियंत्रित करणं किंवा काढून टाकणं शक्य नाही, इलिमिनेशन ज्या गोष्टीचा आपण करू शकत नाही, इलिमिनेट ज्या गोष्टीला आपण करू शकत नाही, अशा प्रकारच्या म्हणजे गोष्टींच्या संदर्भाने विचार करत असताना प्रामुख्याने आपल्याला त्यांना स्थिर करता आलं पाहिजे. त्यांना विशिष्ट प्रकारची त्यांच्यामध्ये आपल्याला तुलना करता आली पाहिजे आणि त्या संदर्भाने ती परिस्थिती जशाच्या तशी स्थिर ठेवता आली पाहिजे. त्या परिस्थितीचा आपल्या डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठल्याही प्रकारे प्रभाव पडणार नाही, यासाठी ती परिस्थिती स्थिर कशी राहील यासाठी प्रयोगकर्त्याने, संशोधकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याने कंडिशन जी आहे ती स्थिर कशा प्रकारे राहील या संदर्भाने जर प्रयत्न केले तर त्या स्थिर परिस्थितीचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही आणि जो काही प्रयोग आपला आहे तो विशिष्ट एका चलाचा जो काही प्रभाव आपण अभ्यासणार आहोत त्याच चलाचा प्रभाव आपल्याला इथे अभ्यासता येणार. त्यानंतर आपल्याला पुढचं कंट्रोलचं जे काही साधन आहे तो म्हणजे बॅलेन्सिंग, समतोल साधणं, की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गोष्टींमध्ये आपल्याला बॅलेन्स करता आलं. की समजा आपण एखादा विशिष्ट प्रयोग करतोय आणि आपल्याला एखादं चल हे नियंत्रणाच्या बाहेर आहे, आपण त्याला नियंत्रित करू शकत नाही किंवा त्याला स्थिरत्व सुद्धा प्राप्त करून देता येणार नाही. आपल्याला स्थिरही करता येणार नाही, नियंत्रितही करता येणार नाही. मग अशा प्रकारे त्या चलाचा आपल्याला बॅलेन्स साधता आला. म्हणजे जे काही दोन्ही घटक आपण अभ्यास करणार आहोत, नियंत्रित गट असेल आणि प्रायोगिक गट असेल, या दोन्ही गटांवर त्याचा समतोल आपल्याला राखता आला. जसं की विद्यार्थ्यांचा IQ लेवल आहे, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आहे.
दोन गट निर्माण करताना आपल्याला विशेषतः हे विचार करावा लागतो की यादृच्छिक पद्धतीने आपण जर दोन गट निर्माण केली, विद्यार्थ्यांच्या समान गटांचा निर्माण करताना आपल्याला प्रामुख्याने बॅलेन्स करता, जसं की मुलं आणि मुली किंवा जेंडरच्या हिशोबाने आपण एखाद्या संशोधनाच्या संदर्भामध्ये फरक पडतोय की मुली जास्त असल्यामुळे रिझल्ट व्हेरी होतोय किंवा मुलांची संख्या जास्त असल्यामुळे एखादा रिझल्ट व्हेरी होतोय, त्याच्यामध्ये फरक येतोय. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला जर फरक येत असेल तर या गोष्टीला नियंत्रित करण्यासाठी दोन्हीही गटांमध्ये समान मुलं आणि मुलींची संख्या आपल्याला लागता येईल आणि या दोन्ही समानतेच्या हिशोबाने किंवा दोन्हीमध्ये समानता साधताना समतोल साधून आपण नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. म्हणजे दोन्हीही गटांत जर समान मुलं आणि समान मुली असतील तर दोन्हीही गटांमध्ये जे काही जेंडरमुळे होणारा इम्पॅक्ट आहे तो समसमान राहील, त्याच्यामुळे समतोल साधला जाईल आणि दोन्हीही गटांमध्ये जेव्हा आपण तुलना करू त्यामुळे जो काही रिझल्ट येणार आहे तो आपला पर्टिक्युलर आपल्या चलांमुळे झालेला बदल आपल्याला पर्टिक्युलर दिसून येईल. तर हे नियंत्रण करण्याची जी पद्धती आहे या तीन पद्धतीद्वारे प्रायोगिक संशोधनामध्ये प्रामुख्याने नियंत्रण प्रस्थापित केल्या जातात. त्यानंतर यादृच्छीकरण म्हणजे रँडमनायझेशन. या रँडमनायझेशन मध्ये प्रामुख्याने यादृच्छीकरणातून नियंत्रण किंवा यादृच्छीकरणातून दोन गटांमध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यादृच्छिक नमुना निवड पद्धतीद्वारे नमुना जर निवडला गेला तर प्रत्येक दोन्ही गटांमध्ये समसमान प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जातो. जसं आपण आताच उदाहरणात पाहिलं की जेंडरमुळे जर काही एखाद्या विशिष्ट प्रकारचा फरक पडत असेल तर जेंडरमध्ये जो फरक पडतो त्या जेंडरमध्ये तो फरक पडणार नाही जर आपण यादृच्छीकरणाद्वारे रँडमनायझेशनद्वारे समान मुलं आणि मुली यांची दोन गटांमध्ये विभागणी केली. बुद्धिमत्तेद्वारे जर विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट प्रभाव आपल्याला एखाद्या विशिष्ट गटांमध्ये पडेल असं वाटत असेल तर प्रामुख्याने आपल्याला त्यामध्ये दोन गटांमध्ये तुलना करत असताना विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने सुद्धा गट तयार करून त्यातून विशिष्ट प्रकारच्या यादृच्छिक नमुना निवडीद्वारे विद्यार्थ्यांचे दोन गट निर्माण करता येतील आणि त्याद्वारे आपण जो काही विशिष्ट प्रकारचा कंट्रोल आहे तो निर्माण करू शकू आणि आपला प्रयोग हा साध्य करण्यासाठी प्रामुख्याने यामध्ये आपल्याला ज्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा परिणाम अभ्यासायचा आहे त्याच पर्टिक्युलर व्हेरिएबलचा परिणाम अभ्यासनाच्या दृष्टीने यादृच्छिकरणाची ही पद्धती सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर रिप्लिकेशन, ज्यालाच आवृत्ती पुनरावृत्ती असं आपण रिप्लिकेशन द्वारे एकच प्रयोग वारंवार करून वेगवेगळ्या गटांवर करून प्रायोगिक गटाला एकदा नियंत्रित गट आणि त्याच्यानंतर पुन्हा नियंत्रित गटाला प्रायोगिक गट असं एकदा दोनदा तीनदा त्याची पुनरावृत्ती करून रिप्लिकेशन करून प्रत्येक वेळेस रिझल्ट काढून त्या रिझल्टची तुलना केल्यानंतर शेवटी आपला येणारा प्रत्येक वेळेसचा रिझल्ट हा अधिक चांगला येतो आणि आपल्या ज्या व्हेरिएबलचा इम्पॅक्ट आपल्याला तपासायचा असतो किंवा ज्या व्हेरिएबलचा इम्पॅक्ट आपण निश्चित केलेला आहे तोच आपल्याला डिपेंडंट व्हेरिएबल वर होत असलेला दिसून येतो. अशा प्रकारे ही एक्सपेरिमेंटल मेथडचे इसेन्शियल घटक आहेत ज्यामध्ये कंट्रोल्ड परिस्थिती आहे, यादृच्छीकरण आहे आणि आवृत्ती पुनरावृत्ती आहे. तर या अनुषंगाने एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये प्रामुख्याने या घटकांचा समावेश होतो. एक्सपेरिमेंट करत असताना ट्रीटमेंट और इंडिपेंडंट व्हेरिएबल महत्वाचं आहे, म्हणजे प्रायोगिक मात्रा आणि स्वाश्रयी चल हे महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आश्रयी चल सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. प्री टेस्ट पोस्ट टेस्ट म्हणजे यादृच्छीकरण करत असताना गटाची निवड करत असताना सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना पूर्व चाचणी दिल्या जाते. या पूर्व चाचणीच्या मार्कांवर या पूर्व चाचणीच्या गुणांवर विद्यार्थ्यांच्या गटांची निर्मिती केली जाते आणि त्यानंतर
प्रायोगिक मात्रा देऊन त्यानंतर उत्तर चाचणीद्वारे 2 गटांमध्ये तुलना करून त्या अनुषंगाने प्रायोगिक संशोधन पूर्ण केल्या जात असतं. इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर प्रभाव तपासत असताना प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट ग्रुपचा सुद्धा इथं अभिकल्पांमध्ये वापर केला जातो. त्यानंतर एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप हे 2 ग्रुप हे संशोधनासाठी महत्वाचे असतात. एक्सपेरिमेंट मध्ये एक गट हा प्रायोगिक असतो तर दुसरा गट हा नियंत्रित गट असतो. नियंत्रित गटाला कुठल्याही प्रकारची मात्रा दिल्या जात नाही आणि एक्सपेरिमेंटल जो गट असतो किंवा ज्याला आपण प्रायोगिक गट असं संबोधतो तर या प्रायोगिक गटाला आपण प्रायोगिक मात्रा जी आहे किंवा ट्रीटमेंट जी आहे ती ट्रीटमेंट दिल्या जाते आणि त्याच्या ट्रीटमेंटचा प्रभाव या दोन्ही गटांच्या अनुषंगाने आपण तुलना करण्याच्या दृष्टीने विचार करत असतो. त्यानंतर प्रामुख्याने रॅन्डम असाइनमेंट आहेत. रॅन्डम असाइनमेंट मध्ये प्रत्येकाच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या रॅन्डमायझेशनचा यादृच्छिक अशा प्रकारच्या दृष्टीचा विचार आपल्याला यामध्ये करता येतो. प्रामुख्याने जे एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे या एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या काही स्टेप्स आहेत, काही पायऱ्या आहेत. प्रत्येक संशोधनाच्या पद्धतीच्या काही पायऱ्या असतात. त्याच पद्धतीने एक्सपेरिमेंटल संशोधन किंवा प्रायोगिक संशोधनाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येतात. आवाज येतोय ना माझा? माझा आवाज येतोय का? ओके, थँक्यू कर्डिले सर, पठाण सर, थँक्यू. तर अशा प्रकारे स्टेप्स इन एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या अनुषंगाने आपण विचार करत होतो. तर या स्टेप्सच्या अनुषंगाने एक्सपेरिमेंटल रिसर्च हे पूर्ण होत असतं. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण दिलेली आहे ती म्हणजे स्टेट द रिसर्च प्रॉब्लेम. कुठल्याही संशोधन पद्धतीमध्ये पहिल्यांदा रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे संशोधनाचा प्रश्न, संशोधनाची समस्या ही पहिल्यांदा निर्माण होणं आवश्यक आहे. ती संशोधकाला माहीत असतं किंवा संशोधकाला ती समस्या म्हणून कळणं अपेक्षित आहे. तरच पुढच्या प्रकारचं संशोधन, पुढील संशोधन हे करता येईल, केल्या जाऊ शकतं प्रामुख्याने. तर यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय? तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे संशोधकाला येणारी एखादी अडचण, संशोधकाला संशोधनासाठी निवडायचा असणारा विषय, तर हा स्व अनुभवातून संशोधकाने निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा स्व अनुभवातून म्हणजे शिक्षक असताना किंवा एखाद्या विशिष्ट एरियामध्ये, विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला एखादी समस्या भेडसावते, एखादी अडचण निर्माण किंवा आपल्या डोक्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संकल्पना निर्माण झालेल्या असतात. त्या संकल्पनांच्या संदर्भाने आपल्याला संशोधन करण्याची इच्छा होते. त्यावेळेस मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊ किंवा त्यावर संबंधित संशोधनाच्या संदर्भाने उपलब्ध असणारा डेटा, ज्याला आपण विशिष्ट प्रकारचे रिव्ह्यूज म्हणतो डेटाचे, ते घेऊन रिव्ह्यूज, जुने संशोधन असतील, संशोधनाविषयीचे पुस्तक असतील, हे सगळं वाचून त्यानंतर आपला एक स्वतःचा संशोधनाची समस्या आपण निश्चित केली पाहिजे. संशोधनाची समस्या निश्चित करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रिव्ह्यूज घेणं आवश्यक, की इतर आतापर्यंत झालेले संशोधन आहे, त्याच्याच बरोबर इतर अनेक गोष्टींच्या संदर्भाने आतापर्यंत संशोधकांनी केलेलं कार्य असेल, विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याच्या असणारा कन्सेप्ट असतील, या संदर्भाने आधी काही गोष्टी डेटा आपल्याला कलेक्ट करावा लागेल आणि जो आपण रिसर्च करणार आहोत त्या संदर्भाने आपल्याला डेटा कशा पद्धतीनं अवेलेबल होऊ शकतो, फिजिबिलिटी कशी आहे संशोधनासाठी, संशोधन करणं किती सहज सोपं आहे किंवा
संशोधन हे फिजिबल आहे की नाही या सगळ्या अनुषंगाने विचार करून आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करावा लागतो, रिसर्च प्रॉब्लेमची निवड करावी लागते. एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की एखादा रिसर्च प्रॉब्लेम घेतला आपण तो सोडवू शकतो आणि त्या संदर्भाने आपण अभ्यास करणं ही सध्या काळाची गरज आहे आणि आपण त्या संदर्भाने काम केलं पाहिजे. पण ऍक्च्युअल फील्ड वर्क करत असताना किंवा स्वतः ते संशोधन सुरू झाल्यानंतर आपल्या निदर्शनास येतं की या संदर्भामध्ये आपल्याला डेटा उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी आहेत. डेटाच्या संदर्भामध्ये उपलब्ध नाही, फारच नवीन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आतापर्यंत झालेलं संशोधन हे फार कमी स्वरूपाचं आहे, अत्यल्प स्वरूपाचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. त्याच्या संदर्भाने मिळणारा डेटा आपल्याला कलेक्ट करण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळं समस्या निवडत असताना संशोधकाने स्वतःचा आवाका, त्याला लागणारा वेळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादा रिसर्च प्रॉब्लेम निवडला पाहिजे. हे प्रत्येक संशोधन पद्धतीसाठी लागू होतं, प्रत्येक संशोधकासाठी लागू होतं. कसं होतं कधी कधी की एखाद्या रिसर्च स्कॉलरचं पीएचडी साठी अलॉटमेंट होतं, गाईड कडे जातो आणि गाईड एखादा पर्टिक्युलर विषय देतो की या विषयावर तू संशोधन कर. विद्यार्थी सुद्धा जोश मध्ये आता मला पीएचडी साठी अवॉर्ड झालेलं आहे, मी करणार आहे पीएचडी, असं तसं फेलोशिप होणार आहे असं म्हणून ते एखादा विषय निवडतो. पण जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते त्यावेळेस त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला त्या संशोधन क्षेत्राविषयी जाणीव नसते किंवा त्या संशोधन क्षेत्राचा म्हणावा तसा अभ्यास, आणि त्यामुळं मग प्रत्यक्ष संशोधन करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून आपला आवडतं क्षेत्र, आपला आवडता विषय हे संशोधनासाठी निवडला पाहिजे आणि गाईडला सुद्धा आपण त्याच्यासाठी कन्व्हिन्स केलं पाहिजे. हे भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल म्हणून याच्यावर आपण थोडी चर्चा केली की प्रॉब्लेम निवडत असताना तो आपल्याशी रिलेटेड असावा, आपल्याला त्याच्यामधली ज्ञान असावं, आपल्याला त्याचा पर्टिक्युलर संदर्भाने इंटरेस्ट असावा. या संदर्भाने आपल्याला हे निवडता आलं पाहिजे क्षेत्र, आणि या अनुषंगानेच तर पहिल्यांदा स्टेट द रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे संशोधनाची समस्या ही निश्चित करता आली पाहिजे. त्याच्यानंतरचा दुसरी जी पायरी आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड मध्ये, डिटरमाइन इफ एक्सपेरिमेंटल मेथड ऍप्लिकेबल. म्हणजे काय, तर आपण निवडलेली जी काही समस्या आहे, आपण निवडलेलं जे काही विषय आहे तो एक्सपेरिमेंटल मेथड साठी फिट आणि फायनल आहे. म्हणजे आपण निवडलेला विषय हा सर्वेक्षणानं होऊ शकतो का, ऐतिहासिक संशोधन पद्धती किंवा व्यक्ती अभ्यास पद्धतीद्वारे आपण तो अभ्यास करू शकतो, किंवा तो एक्सपेरिमेंटल रिसर्च साठी महत्वाचा आहे. म्हणजे मेथडॉलॉजी मध्ये आपल्याला प्रामुख्याने जर एक्सपेरिमेंटच करायचा असेल तर आपण निवडलेली समस्या किंवा आपल्याला पीएचडी साठी निवडलेला विषय हा एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये फिट बसतो का हे आपल्याला आधी एक्सप्लेन करणं, निश्चित करणं आवश्यक आहे. जर तो एक्सपेरिमेंटल मेथड साठी बसत असेल तरच आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे चालता येईल. काही गोष्टी या सर्वेद्वारे सुद्धा आपण कंप्लीट करू शकतो. तर त्या अनुषंगाने पर्टिक्युलरली दोन गोष्टींमध्ये तुलना करणारा, किमान दोन गोष्टींमध्ये, दोन व्हेरिएबल्स मध्ये तुलना करणारं संशोधन जर असेल तर ते आपल्याला प्रायोगिक संशोधनामध्ये घेता येतं. म्हणून व्हेरिएबल्सवर असणारं, व्हेरिएबल्सच्या अनुषंगाने असणारं संशोधन हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला या संशोधनामधले इंडिपेंडंट व्हेरिएबल डिसाइड करायचे असतात. ते एक असतील, एकापेक्षा अधिक असतील. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे स्वाश्रयी चल. स्वाश्रयी चल म्हणजे कशा प्रकारचे चल, जे इंडिपेंडंट आहेत, जे ज्यांना कुठलाही आश्रय नाही, स्वाश्रयी आहे. म्हणजे काय, तर अशा प्रकारचे चल ज्या चलांचा परिणाम आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्या चलांचा परिणाम आपल्याला अभ्यासायचा आहे. जसं की आपण मागच्या उदाहरणात पाहिलं, अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा
परिणाम, किंवा मग इथे पाहू आपण अपद्धतीने शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपादकने काय म्हणतो आपण त्याला, अचिव्हमेंटवर होणारा परिणाम. तर हे जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ते आपल्याला डिपेंडंट व्हेरिएबल वर कशा प्रकारे परिणाम करतं, त्याचा परिणाम आपल्याला तपासायचं, ते आपलं इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणून आपल्याला इथे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट दोन्ही प्रकारचे व्हेरिएबल्स सगळ्यात पहिल्यांदा स्टेट करावे लागतील, स्पेसिफाय करावे, की आपल्या या संशोधनामध्ये हे आपलं इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि या इंडिपेंडंट व्हेरिएबलचा या डिपेंडंट व्हेरिएबल वर होणारा परिणाम मी तपासणार आहे, किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबलची या डिपेंडंट व्हेरिएबल बरोबर मी तुलना करणार आहे. या अनुषंगाने इंडिपेंडंट आणि डिपेंडंट म्हणजे स्वाश्रयी आणि आश्रयी. स्वाश्रयी म्हणजे ज्याचा परिणाम आपल्याला तपासायचा, आश्रयी म्हणजे ज्याच्यावर होणारा परिणाम तपासायचा. डिपेंडंट म्हणजे जे डिपेंड आहे, इंडिपेंडंट वर डिपेंड आहे. इंडिपेंडंट जर बदलला तर डिपेंडंट 100% बदलणार आहे, पण डिपेंडंट बदलला तर इंडिपेंडंटला काहीच फरक पडणार, म्हणून तो इंडिपेंडंट आहे, त्याला कुठल्याच गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, तो आपल्याला पाहायचा. तर इंडिपेंडंट जर बदलला, इंडिपेंडंट मध्ये आपण काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष हा डिपेंडंट वर फरक पडणार आहे. म्हणून हा इंडिपेंडंट जे व्हेरिएबल आहे, हे इंडिपेंडंट व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल वर परिणाम करणार आहे, पण डिपेंडंट व्हेरिएबलचा कुठल्याही इतर व्हेरिएबल्स वर परिणाम होणार नाही. म्हणजे एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणामामध्ये ज्या चलाचा परिणाम आपण तपासणार आहोत ते चल म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि ज्या चलावर होणारा परिणाम आपण तपासणार आहोत ते चल म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिपेंडंट आणि इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल स्टेट झाल्यानंतर, स्पेसिफाय झाल्यानंतर पुढची पायरी आहे ते म्हणजे टेंटेटिव्ह हायपोथिसिस आपल्याला स्टेट करायचं. हायपोथिसिस म्हणजे परिकल्पना, आणि परिकल्पना म्हणजे आपल्या संशोधनाचं संभाव्य उत्तर, की आपण केलेल्या संशोधनानंतर आपण गृहीत धरलेलं आहे की असं उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. दोन घटकांमध्ये तुलना करत असताना ए घटकांमुळे बी घटकाच्या श्रेणीमध्ये वाढ होते असं आपण गृहीत धरलेलं आहे. असं आपण परिकल्पना निश्चित केलेली आहे. म्हणजे हे आपलं संभाव्य उत्तर आहे की ए मुळे बी च्या श्रेणीमध्ये वाढ होते. मग उत्तर काही येऊ शकतं की तसंच यायला पाहिजे तरच आपलं रिसर्च सक्सेस झाला असं काही नाही. तर हे उत्तर एक तर बीच्या श्रेणीमध्ये वाढ होईल किंवा बीच्या श्रेणीमध्ये त्या तुलनेमध्ये आपल्याला बीची श्रेणी कमी झालेली पण दिसेल. मग वाढ झाली की कमी झालं हे आपलं काही त्याच्याशी आपला काही हेतू नाही, पण आपण गृहीत धरलेलं आहे की ए मुळे बीची श्रेणी वाढणार आहे. तर अशा प्रकारे हे आपण उत्तर जे आहे ते गृहीत धरलेलं आहे. म्हणूनच याला आपण हायपोथिसिस म्हणतो, संभाव्य उत्तर ज्याला आपल्या संशोधनाचं असं म्हणतो. ते आपल्याला पुढच्या पायरीमध्ये विकसित करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मेजरस काय वापरायचे ते निश्चित करायचे. मेजरस म्हणजे आपल्याला नेमकं व्हेरिएबल्स मध्ये नेमक्या कुठल्या घटकांची तुलना करायची आहे. दोन व्हेरिएबल्स मध्ये जर तुलना करायची असेल तर एक्सपेरिमेंटल मेथडच्या दृष्टीने स्टॅटिस्टिकल अनालिसिस करताना नेमक्या कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला, की दोन गोष्टींची तुलना करताना प्रामुख्याने जर एकाच घटकाच्या संदर्भाने तुलना करायची असेल, अ चा ब वर होणारा परिणाम, तर त्यासाठी स्टॅटिस्टिकल अनालिसिस करत असताना टी टेस्टचा प्रामुख्याने वापर केला जातो. तुलनात्मक संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल
तर आपल्याला त्याचं मेजरर म्हणून टी टेस्ट वापरली जाते. दोन गोष्टींमधला सहसंबंध कोरिलेशन काढायचा असेल तर प्रामुख्याने काय स्क्वेअर वगैरे वापरतात. तर त्या प्रकारे आपल्याला मेजरर्स कोणते वापरायचे, काय करायचंय हे निश्चित केल्यानंतर मेजरर्स डिफाईन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा न्यूमेरियस व्हेरिएबल्स म्हणजे ज्याला आपण बाह्य चल म्हणतो ती आयडेंटिफाय करायची आहे. संशोधकाला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे संशोधकाला बाह्य चल आयडेंटिफाय करता आली पाहिजे, बाह्य चल कळाली पाहिजे, तरच संशोधक त्याच्यावर काय म्हणू आपण कंट्रोल करू शकतो. की प्रयोग करत असताना आपण वारंवार सांगतोय की कंट्रोल करणं आवश्यक आहे, पण कंट्रोल कशावर करायचं हे जोपर्यंत संशोधकाला कळणार नाही तोपर्यंत कंट्रोल कशावर होणार नाही आणि प्रयोग हा सक्सेस होणार. म्हणून कंट्रोल कशावर करायचंय या अनुषंगाने आपल्या प्रयोगामध्ये परिणाम करू शकणारे बाह्य चल कोणते आहेत ते आयडेंटिफाय करणं अत्याधिक महत्वाचं आहे. ते आयडेंटिफाय झाल्यानंतरच प्रामुख्याने आपल्याला जे काही व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सला कंट्रोल करता येईल, त्या व्हेरिएबल्सचा आपल्याला उपयोग करता येईल आपल्या संशोधनामध्ये. कंट्रोल करून त्याचा होणारा परिणाम आपण मिनिमाइज करू शकतो, कमीत कमी करू शकतो किंवा अगदी संपुष्टात सुद्धा आणू शकतो. ज्या काही व्हेरिएबल्सचा आपण काय म्हणतो प्रभाव कमी करू शकत नाही किंवा त्याचा प्रभाव हा नष्ट करू शकत नाही, तर त्यावेळेस आपण मागच्या कंट्रोलच्या काही मेथड पाहिलेल्या आहेत, त्या मेथड मधल्या एखाद्या मेथडचा उपयोग करून आपल्याला त्या एक्स्ट्रॉनॉमस जे व्हेरिएबल्स आहेत किंवा बाह्य चल जे आहेत त्या बाह्य चलांचा आपल्याला कंट्रोलच्या दृष्टीने विचार करणं इथे प्रायोगिक संशोधनासाठी आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्मल स्टेटमेंट ऑफ रिसर्च हायपोथेसिस म्हणजे पहिल्यांदा आपण टेंटेटिव्ह हायपोथेसिस बनवला आहे, पण त्यानंतर आपल्याला जे काही आता तुम्ही सकाळी शिकलेल्या हायपोथेसिसचे प्रकार आहेत, मग ती नल हायपोथेसिस आहे, एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस आहे का दिशादर्शक तुमची परिकल्पना आहे, तर या सगळ्या कुठल्याही परिकल्पनेची आपल्याला एक विशिष्ट रचना करायची आहे आणि एक फॉर्मल स्टेटमेंट त्याचं बनवून तयार ठेवायचं. त्यानंतर एक्सपेरिमेंटसाठी आवश्यक असणारा अभिकल्प आपल्याला निवडायचा. ते अभिकल्प आपल्याला पुढे पाहायचे की एक्सपेरिमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या डिझाईन्स विविध पद्धतीमध्ये विविध डिझाईन्स मध्ये एक्सपेरिमेंट केल्या जातो. चलांची संख्या किती आहे, कशा प्रकारे आपण चलांचा परिणाम अभ्यासणार आहोत, एका चलाचा अनेक चलांवर होणारा किंवा अनेक चलांचा एका चलावर होणारा परिणाम किंवा अनेक चलांचा अनेक चलांवर होणारा परिणाम कशा प्रकारे अभ्यासला जातो. तर या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स प्रामुख्याने ज्याला अभिकल्प असं म्हटलं जातं, प्रायोगिक अभिकल्प, या प्रायोगिक अभिकल्पाची निवड आपल्याला करायची. एका प्रामुख्याने एकाच चलाचा दुसऱ्या एका चलावर होणारा परिणाम जर अभ्यासायचा असेल तर आपल्याला प्री टेस्ट पोस्ट टेस्ट सिंगल ग्रुप किंवा कंट्रोल ग्रुप, प्री टेस्ट पोस्ट टेस्ट कंट्रोल ग्रुप रिसर्च डिझाईन आपण वापरू शकतो. म्हणजे एकल गट अभिकल्पही वापरू शकतो किंवा पूर्व उत्तर चाचणी द्विगट अभिकल्प सुद्धा आपण वापरू शकतो. विविध प्रकारचे अभिकल्प आहेत. त्या अनुषंगाने आपल्या चलांची संख्या, आपल्याला तपासायच्या असलेल्या विविध घटकांची संख्या, या सगळ्या गोष्टींचा आपण जिथे विचार करू त्या संदर्भाने आपण प्रामुख्याने इथं त्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच आपल्याला अभिकल्पाची निवड करावी लागते. त्यानंतर जे काही आपण प्लान तयार केलेला आहे त्या प्लान प्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जो काही डेटा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि शेवटी आपल्याला संशोधनाचा अहवाल लिहायचा आहे. या स्टेप्सद्वारे एक्सपेरिमेंटल रिसर्च हे कंडक्ट केलं जातं
एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये प्रामुख्याने या गोष्टींचा उल्लेख केला जातो. तर एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या स्टेज पाहिल्या एक्सपेरिमेंटल सॉरी एक्सपेरिमेंटल रिसर्च कशा प्रकारे केल्या जातं, एक्सपेरिमेंटल रिसर्च काय आहे हे पाहिल्यानंतर एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काही महत्वाचे घटक जे काही सहभागी आहेत त्या सहभागी असणाऱ्या घटकांच्या काही डेफिनेशन ज्याचा आपण वारंवार उल्लेख केलेला आहे त्या घटकांबद्दल आपण थोडस एक ओव्हरऑल चर्चा करूया. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे अवलंबित चल, ज्यालाच आपण आश्रयी चल असं सुद्धा म्हणतो. तर व्हॉट इज डिपेंडंट चल, किंवा याला आपण काय म्हणू की प्रामुख्याने सर प्लीज एक्सप्लेन एक्स्ट्रॉनमस व्हेरिएबल. एक्स्ट्रॉनमस व्हेरिएबल म्हणजे बाह्यचल. बाह्यचल ज्याला आपण म्हणतो, बाह्यचल म्हणजे ज्या चलाचा परिणाम आपल्याला तपासायचा नाही किंवा ज्या चलांवर होणारा परिणाम सुद्धा आपल्याला तपासायचा नाही. दोन चलांचा आपण इथं अभ्यास करतोय. एक डिपेंडंट चल आहे आणि एक इंडिपेंडंट जे आपल्या समोर आहे. इंडिपेंडंट चल म्हणजे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याचा होणारा परिणाम कोणावर होणारा, डिपेंडंट व्हेरिएबलवर म्हणजे आश्रयी चलावर. स्वतंत्र चलाचा अवलंबित चलावर होणारा जो काही अभ्यास आहे, आपल्याला परिणाम आहे तो तपासायचा. पण आपण याच्यामध्ये आता जो एक उदाहरण घेतलं की अध्यापन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या संपादकीवर होणारा परिणाम. तर ही जी पद्धती आहे अध्यापन पद्धती ती आपलं इंडिपेंडंट व्हेरिएबल झालेला आहे. त्यानंतर या इंडिपेंडंट व्हेरिएबलचा आपण विद्यार्थ्यांची संपादनूक किंवा गुण यावर होणारा परिणाम अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांची संपादनूक जो आहे तो विद्यार्थ्यांची संपादनूक म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे ते अवलंबित किंवा आश्रयी चल. विद्यार्थ्यांची संपादनूक हे आश्रयी चल आहे आणि इंडिपेंडंट चल आहे ही अध्यापन पद्धती. अध्यापन पद्धतीद्वारे अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अध्ययन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणदानांमध्ये वाढ झाली किंवा मग ते गुण कमी झाले. गुण जे काय असतील त्यांची संपादनूक जी आहे ती त्याच्यात नेमका काय फरक झाला हे आपल्याला अभ्यासायचंय. तर याच्यावर विद्यार्थ्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे शिकवल्यामुळेच फक्त गुणामध्ये वाढ होऊ शकते का, तर अनेक इतर फॅक्टर्स त्याच्यामध्ये काम करतात. की विशिष्ट प्रकारचा शिक्षक आहे, मी एखादा विषय शिकवतो आणि तुम्ही एखादा विषय शिकवता, यामध्ये फरक पडतो. म्हणजे शिक्षक हे सुद्धा एक चल आहे आणि हे एक्स्ट्रॉनॉमस म्हणजे बाह्य चल आहे. त्याचबरोबर वर्ग वातावरण एखाद्या जेव्हा आपण कंट्रोल ग्रुपचा एसी मध्ये आहे, कंट्रोल ग्रुप आपला एसी मध्ये बसलेला आहे, एकदम छान वातावरण आहे, त्यांना शिकवणाऱ्या मॅडम एकदम छान सुंदर त्यांना समजून घेणाऱ्या, विद्यार्थ्यांमध्ये रममान होणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत, त्या त्यांना व्यवस्थितपणे शिकवतात. आणि जो काही एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे तो पत्राच्या रूम मध्ये बसलेला आहे. मग पत्राच्या रूम मध्ये इन द सेन्स की साईडने सुद्धा त्याला पत्र ठोकलेले जे आणि वरून सुद्धा पत्र आहेत आणि गरमीचे दिवस आहेत, गरमी होते. तर ह्या वातावरण वर्ग वातावरणाचा सुद्धा परिणाम त्यांच्यावर होणार आहे की इथे शिकवणारा शिक्षक हा फक्त आणि फक्त टेक्निकल विषय शिकवतो, विद्यार्थ्यांच्या भावनेशी त्याचे अटॅचमेंट नाहीये किंवा मग विद्यार्थ्यांना तो शिक्षक आवडत नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी त्याच्याकडे लक्ष देत नाही. नियंत्रित गटाच्या संदर्भाने आपण विचार केला तर तो एसी मध्ये बसलेला आहे, वातावरण छान आहे, शिकवणारा शिक्षकही त्यांच्या आवडीचा आहे, तो त्यांच्या भावनेपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत खेळणारा, त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांना आवडणारा अशा प्रकारचा शिक्षक आहे. तर मग ह्या वर्ग वातावरणाचा शिक्षकाच्या शिकवण्याचा सुद्धा परिणाम होणारच. मी पद्धतीनं कितीही जीव तोडून शिकवलं आणि त्यांना जनरल रेग्युलर पद्धतीनं शिकवलं शिक्षक, तर
वर्गात होणारी गरमी, न आवडणारा शिक्षक, ह्या सगळ्या घटकांचा परिणाम सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणारच ना, टेक्निकली होणार ना. मग हे झाले बाह्यचल, याचा सुद्धा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आणि या बाह्यचलांनाच नियंत्रित करता आलं पाहिजे. या बाह्यचलांना जर नियंत्रित करता आलं नाही तर प्रयोग हा सपशेल पडतो, तो प्रयोग सक्सेस होत नाही. म्हणजे आता मी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या संपादनिकीचा अभ्यास करतोय पद्धतीने शिकवून, पण पद्धतीने किती जीव तोडून शिकवलं काही जरी झालं, वर्ग वातावरण चुकीचं आहे, शिक्षकही आवडीचा नाही, बाकीच्याही अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी समजा टेक्निकल काही साधनं नाहीत, तिकडे पीपीटी वापरल्या जाते, तिकडे टेक्निकल सेशन घेतल्या जातात, विद्यार्थ्यांना स्मार्ट बोर्ड आहे आणि इकडे खडू फोळा सुद्धा नाही तो विषय शिकवताना. मग ह्या गोष्टींचा सुद्धा इम्पॅक्ट पडणार आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाह्यचल, म्हणून हे बाह्यचल नियंत्रित करता आले पाहिजे. म्हणजे दोन्ही गटांना समान परिस्थिती देऊन आपण नियंत्रित करू शकतो की दोन्हीही गटांना एकसारखी वर्ग खोली देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. दोन्हीही वर्गांमध्ये, म्हणजे आता दोन्ही वर्गाची तुलना करताना समजा तो अ वर्ग आहे, म्हणजे त्या अ वर्गात सगळे टॉपचे विद्यार्थी असतात आणि हा समजा ड वर्ग आहे, ढ वर्ग ड वर्ग, तर हा ड वर्गात सगळे विद्यार्थी हे त्या लेवलनं, त्या तुलनेनं अ वर्गाच्या तुलनेनं कमी बुद्ध्यांक असणारे किंवा कमी गुण असणारे. मग हे डेफिनेटली या दोन गोष्टींमध्ये फरक असणार, म्हणून यांना मार्क हे यांचे कमीच येत जाणार आणि अ वर्गातले विद्यार्थी कसं जरी शिकवलं नाही शिकवलं तरी टॉपर त्यांचाच लाभ येणार. म्हणून मग प्रयोग करत असताना यादृच्छिकरण महत्वाचं किंवा कंट्रोल किंवा नियंत्रण महत्वाचं ठरतं. मग दोन्हीही गटांना समान वागणूक दिल्या गेली पाहिजे, दोन्हीही गटांना समान साधनं मिळाली पाहिजे, दोन्हीही गटांना चांगल्या प्रकारचा समान शिक्षक मिळाला पाहिजे, समान वेळेत त्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि ही दोन्हीही वर्गांची तुलना करत असताना किंवा मग रँडमनायझेशन करत असताना या वर्गातले काही विद्यार्थी या वर्गात, या वर्गातले काही चांगले विद्यार्थी या वर्गात, असं करून समानता दोन्ही याच्यामध्ये आणावी लागेल. 10 हुशार विद्यार्थी, 10 ढ विद्यार्थी या वर्गात, 10 हुशार विद्यार्थी या वर्गात, 10 ढ विद्यार्थी या वर्गात, असं जर लेवल केलं, लेवलायझेशन केलं, यादृच्छिकरण केलं किंवा समानता आणण्याचा प्रयत्न केला तर बाह्यचलांना आपण त्याद्वारे कंट्रोल केलं आणि बाह्यचलांचा होणारा प्रभाव हा कमीत कमी केला किंवा तो टाळण्याचा प्रयत्न केला, तर हे जे बाकीचे सगळे आहेत ते सगळे बाह्यचल आहेत. बाह्यचल अनेक असतात, त्याच्यामध्ये म्हणजे काही बाह्यचलांवर शिक्षक हे नियंत्रण करू शकतात किंवा संशोधक हे नियंत्रण करू शकतात, तर काही बाह्यचल हे नियंत्रणाच्या बाहेर असतात. त्याच्यामुळं काही बाह्यचलांना आपल्याला निग्लेक्टच करावं लागतं की विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती, आता अनेक विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती सारखी नसते आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती आपण लेवल करू शकणार. त्याचा सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या ऍटिट्यूडवर, विद्यार्थ्यांच्या संपादनिकीवर, विद्यार्थ्यांच्या वर्तनावर काही ना काही प्रभाव पडत असतो. पण त्या काही गोष्टी आपल्याला थोड्याशा निग्लेक्ट करावा लागतात. जे बाह्यचल आपण कंट्रोल करू शकतो ते सगळे बाह्यचल आपल्याला आधी डिटरमाइन करावं लागतात. ज्या बाह्यचलांचा अधिक प्रभाव पडू शकतो की शिक्षकांच्या शिकवणूक आहे, एक आवडता शिक्षक, एक ना आवडता शिक्षक, विद्यार्थ्यांच्या गट करत असताना हुशार विद्यार्थ्यांचा एक वेगळा गट, ढ विद्यार्थ्यांचा, मग हे इम्पॅक्ट होणारच ना की बाह्यचलाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. म्हणून हे बाह्यचल नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, ज्याच्यावर आपण मागच्या काही स्लाइडवर जे पाहिलं आपण की 3 पद्धतीनं एक आपण त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं नियंत्रण, मग रँडमनायझेशन आणि परत आवर्ती रिप्लिकेशन, या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो. तर बाह्यचल म्हणजे
आश्रयी चल आणि स्वाश्रयी चल या व्यतिरिक्त त्या पर्टिक्युलर घटकावर परिणाम करणाऱ्या इतर सर्व प्रकारच्या चलांना आपण बाह्य चल असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? कोण होतं? त्यांची झाली का कन्सेप्ट क्लिअर बाह्य चलाच्या संदर्भाने? तर इंडिपेंडंट आणि डिपेंडंट चलाच्या व्यतिरिक्तचे जे चल असतात जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये विशिष्ट प्रकारचा प्रभाव टाकू शकतात, तर या सगळ्या चलांना बाह्य चल असं म्हटल्या जातं. तर हे जे अवलंबित चल आहेत किंवा हे जे आश्रयी चल आहे, आश्रयी चल म्हणजे कोणतं? की ज्या चलांवर आपल्याला होणारा प्रभाव अभ्यासायचा, ज्या चलांवर होणारा प्रभाव हा आपल्याला अभ्यासायचा आहे त्याला आपण आश्रयी चल म्हणतो. आणि ज्या चलाचा होणारा प्रभाव, ज्याच्यामुळं होणारा प्रभाव आहे ते आपलं स्वाश्रयी किंवा इंडिपेंडेंट चल आहे असं आपल्याला म्हणता येतं. ह्या काही डेफिनेशन आपण पाहत असताना एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट म्हणजे प्रायोगिक मात्रा किंवा ज्याला प्रायोगिक उपचार म्हणतो, की एखाद्या विशिष्ट गटाला इंडिपेंडंट व्हेरिएबल जे दिले जातं, इंडिपेंडंट व्हेरिएबलचा जो आपण परिणाम तो इंडिपेंडंट व्हेरिएबल देताना जो काही प्रयोग केला जातो त्याच प्रयोगाला एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप पण आपण पाहिलं की ज्या गटावर प्रयोग दिला जातो, ज्या गटाला विशिष्ट प्रकारची वेगळी प्रयोगाची मात्रा दिली जाते तो गट म्हणजे आपला प्रायोगिक गट किंवा एक्सपेरिमेंटल गट होय. आणि जो कंट्रोल ग्रुप आहे किंवा नियंत्रित गट आहे त्याला कुठल्याही प्रकारची विशिष्ट मात्रा दिली जात नाही, पण बाकीच्या सगळ्या व्हेरिएबल्सचा त्याच्यावर परिणाम होणार नाही या दृष्टीने त्या गटाला कंट्रोल केल्या जातं, नियंत्रणामध्ये ठेवल्या जातं. अशा प्रकारचा जो गट आहे त्याला आपण कंट्रोल्ड ग्रुप अशा प्रकारे म्हणतात. मग एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट, एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप हे महत्वाचे घटक आहेत. यादृच्छिकरण सुद्धा यामध्ये महत्वाचा घटक आहे की ज्या प्रकारे कंट्रोल करता येणार नाही तर कंट्रोल करता येत नाही अशा ठिकाणी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवडून गटांची निर्मिती केल्या जाते, ज्याच्यामध्ये इक्वल सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी असते की सिलेक्शन हे सगळ्यांचं समानता आहे. यादृच्छिकरणामध्ये समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची, समान बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांची, समान वर्ग वातावरण असणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा समान समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या, समान कौटुंबिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गट आपल्याला, दोन गट तयार करताना त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स वेगवेगळे करता येतात. या दृष्टीनं यादृच्छिकरणाची सुद्धा आपल्याला महत्वाची गरज याच्यामध्ये आहे. तर सगळ्यात महत्वाचं संशोधनाची वैधता याच्यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी. इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, त्याच्याबद्दल बरीच चर्चा करता येईल. पण इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला परिणाम अभ्यासायचा आहे त्याच गोष्टीचा तो परिणाम आहे की नाही हे जिथं तपासल्या जातं त्याला इंटरनल व्हॅलिडिटी म्हणतात. म्हणजे आपल्याला एखाद्या चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा जे आपले बाह्य चल आहेत ते सायलेंट असतील, ते आपल्या कंट्रोलमध्ये असतील, त्याचा कुठलाही परिणाम नाही, तेव्हा आपली इंटरनल व्हॅलिडिटी सिद्ध होते. तर एक्सटर्नल व्हॅलिडिटी मध्ये प्रामुख्याने आपला जो काही रिझल्ट आलेला आहे तो आपण जनरलाइज करतो की एखाद्या विशिष्ट गटावर केलेला अभ्यास हा त्या प्रकारच्या इतर अनेक विशिष्ट प्रकारच्या गटासाठी तो आपल्याला जनरलाइज करता येईल का, ते सगळ्यांना जर लागू होत असेल तर ती आपली एक्सटर्नल व्हॅलिडिटी आहे. आणि संशोधनाच्या वैधतेच्या संदर्भाने इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही प्रकारच्या व्हॅलिडिटी महत्वाच्या ठरतात. आणि या व्हॅलिडिटीच्या अनुषंगाने प्रामुख्याने आपल्याला महत्वाच्या ठरतात आणि त्या दृष्टीने आपल्याला विचार करता येतो की एक्सटर्नल व्हॅलिडिटी महत्वाची आहे आणि इंटरनल व्हॅलिडिटी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे आपण केलेलं संशोधन किती योग्य आहे, त्याच गोष्टीचा परिणाम आपण कशा प्रकारे तपासलेला आहे या अनुषंगाने आपल्याला यामध्ये प्रामुख्याने लक्षात येतं. आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी मध्ये आपले जे काही निष्कर्ष आलेले आहेत
जो आपण आपल्या एखाद्या पर्टिक्युलर गटावर केलेला अभ्यास आहे तोच या समान असणाऱ्या इतर अनेक गटांसाठी जर लागू होत असेल तर अशा प्रकारे हा जो लागू होणारा अभ्यास आहे त्याला आपण एक्सटर्नल व्हॅलिडिटी म्हणतो. इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी या दोन्ही प्रकारच्या व्हॅलिडिटी म्हणजे वैधता त्या संशोधनासाठी प्रायोगिक संशोधनासाठी महत्वाच्या ठरतात. अशा प्रकारे प्रायोगिक संशोधन पद्धती ही आपण पाहतोय. प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये ज्या काही गोष्टी डेफिनेशनच्या अनुषंगाने आपण पाहिलेल्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत या अनुषंगाने. आणि जे काही तर आपण रिसर्च व्हॅलिडिटी पाहत होतो. रिसर्च व्हॅलिडिटी मध्ये इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी प्रायोगिक संशोधनाच्या संदर्भाने पाहिलेली आहे. तर आपल्याला संशोधनाचे काही अभिकल्प सुद्धा एक ओव्हरलुकिंग करूया थोडस शॉर्टकट मध्ये थोडस. तर आपल्याला टाइप्स ऑफ डिझाईन मध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ रिसर्च स्टडी पर्टिक्युलरली रिलेव्हंट टू एक्सपेरिमेंटल रिसर्च. Yes, I am trying to speak in English, Marathi both. आणि जिथं जिथं काही शब्द येत आहेत ते सगळे शब्दांचा उच्चार मी इंग्रजीमध्ये आल्सो करतोय. म्हणजे जसं की दोन्ही प्रकारे एक्सटर्नल व्हॅलिडिटी, इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे अंतर्गत वैधता आणि बाह्यगत वैधता. त्याचबरोबर जे काही कन्सेप्ट तुम्हाला कळाला नाही त्या संदर्भामध्ये परत एकदा विचारा वाटल्यास की इंटरनल आपलं सॉरी काय म्हणतो आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, डिपेंडंट व्हेरिएबल या ज्या कन्सेप्ट आहेत त्या दोन्ही भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की म्हणजे त्याची नावं जरी तुम्हाला लक्षात आली तर एक्सप्लेनेशन करताना थोडस जास्त प्रमाणामध्ये मराठीमध्ये होत आहे. तर टाइप्स ऑफ डिझाईन म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये काही डिझाईन्स वापरल्या जातात. जसं आपण मागच्या याच्यामध्ये स्टेप्स मध्ये पाहिलं की सिलेक्शन ऑफ डिझाईन किंवा डिफायनिंग डिझाईन फॉर एक्सपेरिमेंट. म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला नेमकी कुठल्या प्रकारची डिझाईन आपल्यासाठी उपयुक्त आहे याचं निश्चित करणं हे आपल्याला महत्त्वाचं. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या डिझाईन्स या संशोधनासाठी वापरल्या जातात. तर या संशोधनाच्या डिझाईन्सचे दोन प्रकारामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण झालेलं आपल्याला. तर हे जे दोन प्रकारामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण होतं ते म्हणजे फंक्शनल डिझाईन अँड फॅक्टोरिकल डिझाईन. फंक्शनल डिझाईन अँड फॅक्टोरिकल डिझाईन म्हणजे कार्यात्मक अभिकल्प आणि घटनात्मक. या दोन प्रकारामध्ये प्रामुख्याने डिझाईन्सचं वर्गीकरण केलं जातं. तर जे काही आहे कार्यात्मक अभिकल्पामध्ये स्वाश्रयी चल हा एकच असतो. कार्यात्मक अभिकल्पामध्ये प्रामुख्याने स्वाश्रयी चल एकच असतो आणि त्याचा आपण परिणाम हा आश्रयी चलावर पाहत असतो. जे फंक्शनल डिझाईन आहे त्या फंक्शनल डिझाईन मध्ये स्वाश्रयी चल हा एकच असतो. जसं की आपण आता उदाहरण पाहिलं, अ घटकाचा अध्यापन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर किंवा गुणांवर होणारा परिणाम आपण अभ्यासला. तर हा जो अ घटक आहे हे एकच आपलं स्वाश्रयी चल आहे. पण अनेक प्रायोगिक संशोधनामध्ये एकापेक्षा अधिक स्वाश्रयी चलांचा एकापेक्षा अधिक आश्रयी चलांवर होणारा परिणाम सुद्धा अभ्यासला जातो. तर यासाठी फॅक्टोरिकल डिझाईन उपयुक्त ठरतात. फॅक्टोरिकल डिझाईन्स म्हणजे ज्यालाच आपण घटनात्मक अभिकल्प असं मराठीमध्ये म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये फॅक्टोरिकल डिझाईन्स असं आपण म्हणतो. तर ह्या डिझाईन्सच्या अनुषंगानं विविध चलांच्या विविध घटकांचा जो आश्रयी आणि आश्रयी चलांची जी संख्या आहे त्या संख्यांच्या आधारावर आपल्याला अभिकल्पाची निवड करता येते. प्रामुख्याने जो आपण विचार करतो तर प्री एक्सपेरिमेंटल, ट्रू एक्सपेरिमेंटल आणि क्वाझी एक्सपेरिमेंटल डिझाईन्स या कॅपेबेलच्या मते पडलेल्या आहेत. प्री एक्सपेरिमेंटल, ट्रू एक्सपेरिमेंटल आणि क्वाझी एक्सपेरिमेंटल.
तर याच अनुषंगानं प्रामुख्याने याच्या व्यतिरिक्त आपल्याला फंक्शनल डिझाईन्स अँड फॅक्टोरिकल डिझाईन्स या दोन प्रकारांमध्ये सुद्धा डिझाईनची विभागणी केल्या. तर ह्या डिझाईन्स आपण थोडक्यात बघूयात. तर डिझाईन टॅब मध्ये सिंगल फॅक्टर वन वे डिझाईन जी आहे, स्टडीज वन इंडिपेंडंट व्हेरिएबल, एका स्वाश्रयी चलाच्या अभ्यासासाठी एकल गट अभिकल्प, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सिंगल फॅक्टर वन वे डिझाईन, याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. प्रामुख्याने एकल गट अभिकल्प जो आहे यामध्ये सिंगल ग्रुप डिझाईन सुद्धा याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. सिंगल ग्रुप डिझाईन मध्ये प्रामुख्याने जो विचार आपण केला आहे, तर स्थूल प्रकारच्या संशोधनामध्ये, स्थूल प्रकारच्या प्रायोगिक संशोधनामध्ये याचा उपयोग होतो आणि योग्य नियंत्रणाचा अभाव असल्यामुळं सिंगल गटाचा दुसऱ्या एखाद्या सिंगल गटातील काय म्हणतो आपण, दुसऱ्या पर्टिक्युलर डिपेंडंट व्हेरिएबल वर त्याचा आपण अभ्यास करत असतो. तर एकल गट अभिकल्पाचा विचार करत असताना एकल गट अभिकल्पामध्ये किंवा सिंगल ग्रुप डिझाईनच्या दृष्टीने विचार केल्यावर, सिंगल ग्रुप डिझाईन मध्ये एकाच गटाचं काय म्हणतो आपण सिलेक्शन केलेलं असतं किंवा एकच गट निवडलेला असतो आणि एकच गट नियंत्रित आणि एकच गट हा तोच गट हा प्रायोगिक गटाच्या दोन्हीही गटाच्या भूमिका बजावत असतो. ते कसं, तर प्रामुख्याने एकच गट निवडलेला असतो इयत्ता 8वीचा वर्ग आणि अ पद्धतीने आणि ब पद्धतीने शिकवल्यावर किंवा अ पद्धतीची तुलना आपल्याला करायची आहे. तर अ पद्धतीचा जो काही आपला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणारा परिणाम आपल्याला अभ्यासायचा. पहिले एखादा विशिष्ट पर्टिक्युलर विषय विद्यार्थ्यांना हा कंट्रोल गटाच्या अनुषंगाने शिकवला जातो. म्हणजे जनरल जे रेग्युलर पद्धतीने जी पद्धत सतत वापरली जाते शाळेय स्वरूपामध्ये रेग्युलर त्यांच्या वर्ग अध्यापनासाठी, त्या पद्धतीने एखादा विशिष्ट घटक शिकवला जातो. त्या घटकाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणदानांवर बघितला जातो, गुण तपासले जातात. त्याच्यानंतर त्याच गटाला विशिष्ट घटक हा विशिष्ट अध्यापन पद्धतीने, ज्याला आपण प्रायोगिक मात्रा म्हणू किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल चा उपयोग करून म्हणू, की जसं की अध्यापन पद्धतीचा वापर करू. मग अध्यापन पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट विषय शिकवला जातो त्याच गटाला. याआधी कंट्रोल ग्रुप म्हणून त्याचा उपयोग केलेला होता. त्याच गटाचा कंट्रोल ग्रुप मध्ये त्यांना एक विशिष्ट असा घटक हा त्यांच्या दैनंदिन वापरात असणाऱ्या अध्यापन पद्धतीद्वारे शिकवलेला होता आणि दुसरा एक घटक आता त्याच गटाला, त्याच वर्गाला परत एक विशिष्ट प्रकारचा घटक हा विशिष्ट प्रकारची अध्यापन पद्धती, ज्याला आपण आपली प्रायोगिक मात्रा इंडिपेंडंट व्हेरिएबल पण म्हणू शकतो, इंडिपेंडंट व्हेरिएबलचा वापर करून विशिष्ट प्रकारची प्रयोगाची मात्रा देऊन तो घटक शिकवला जातो. आणि मग दोन्ही वेळेस शिकवल्यानंतर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्या टेस्ट मधून आलेला फरक हा आपण मेजरेबल असतो. तो फरक हा त्या इंडिपेंडंट व्हेरिएबल मुळेच आलेला आहे हे त्या प्रयोगातून निश्चित होतं. आणि अशा प्रकारे एकाच गटावर दोन्हीही पद्धतीनं अध्यापन करून दोन्हीही वेळेस त्याचं आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे एकच गट हा दोन्हीही गटांचे कार्य इथं करत असतो. नियंत्रित गटही तोच असतो आणि पुढच्या वेळेस प्रायोगिक गट सुद्धा तोच असतो. आणि त्यामुळं याला एकल गट अभिकल्प असं म्हणतात, कारण हा सिंगल ग्रुप आहे, एकच ग्रुप आहे. याच्यामध्ये कंट्रोल किंवा एक्सपेरिमेंटल असे दोन घटक नाहीत.
त्यानंतर दुसरा जो प्रकार पडतो याच्यामध्येच तो आहे इक्वेलंट ग्रुप डिझाईन. इक्वलंट ग्रुप डिझाईनलाच आपण समान गट अभिकल्प असतो. तर समान गट अभिकल्पामध्ये प्रायोगिक गट आणि त्याच प्रायोगिक गटासारखा दुसरा नियंत्रित गट असे दोन गट असतात. एका गटाला प्रयोगाची मात्रा दिली जाते, त्या गटाला प्रायोगिक गट असं संबोधलं जातं. तर दुसऱ्या गटाला कुठल्याही प्रकारची मात्रा न देता रेग्युलर पद्धतीने शिकवल्या जातं, त्या गटाला नियंत्रित गट, कंट्रोल ग्रुप असं आपण म्हणतो. आणि नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट असे दोन गट केलेले असतात. आणि हे दोन्हीही गट करत असताना समसमान प्रकारचे गट करण्यासाठी रँडमायझेशन म्हणजे यादृच्छिककरणाचा उपयोग करून यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने समान गट केलेले असतात. आणि या समान गटांना दोन्ही प्रकारच्या दोन गट केल्यानंतर एका गटाला प्रायोगिक मात्रा दिली जाते, तो आपला प्रायोगिक गट. आणि ज्या गटाला प्रायोगिक मात्रा दिली जात नाही तो आपला नियंत्रित गट म्हणजे कंट्रोल ग्रुप. या प्रकारे या दोन्हींची तुलना केली जाते आणि अशा प्रकारच्या अभिकल्पाला समान गट अभिकल्प असं म्हणतात. त्यानंतर परत एक प्रकार पडतो तो म्हणजे आवर्तन गट अभिकल्प, ज्याला रोटेशन ग्रुप डिझाईन असं म्हणतात. आवर्तन गट अभिकल्प ज्यालाच आपण रोटेशन ग्रुप डिझाईन म्हणतात. म्हणजे जो गट पहिल्यांदा प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये जो गट पहिल्यांदा प्रायोगिक गट म्हणून कार्य करतो आणि दुसरा हा नियंत्रित गट म्हणून कार्य करत असतो, त्यानंतर त्यांचा अदलाबदल केली जाते. दुसऱ्या वेळेस परत स्टडी करताना प्रायोगिक गटाला नियंत्रित गट म्हणून ट्रीटमेंट दिल्या जाते आणि नियंत्रित गटाला प्रायोगिक गट म्हणून ट्रीटमेंट दिल्या जाते. अशा प्रकारे या पद्धतीने ज्या अभिकल्पामध्ये दोन गटांची वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन तुलना केली जाते त्या पद्धतीला आवर्तन गट अभिकल्प असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर येतो मल्टीफॅक्टर किंवा बहुगट अभिकल्प. बहुगट अभिकल्पामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या अध्यापनाच्या दृष्टीने बहुगट अभिकल्पाच्या याच्यामध्ये स्वाश्रयी चल हा एकच असतो, पण आश्रयी चलावर होणारा परिणाम हे एकापेक्षा अधिक गटाच्या दृष्टीने पाहिला जातो. तर या बहुगट अभिकल्पामध्ये प्रामुख्याने 2 वे किंवा 3 वे जे एक्झाम्पल दिलेले आहेत, तर या एक्झाम्पलच्या अनुषंगाने 2x2 किंवा 2x2x2 अशा प्रकारच्या अभिकल्पाची रचना केली जाते. म्हणजे 2 गट आणि 2 चल, 2x2 म्हणजे याचा टेबल 4 चा तयार होतो. 4 या टेबलच्या स्वरूपाने त्याच्यामध्ये रचना केलेली आपल्याला दिसून येते. तर प्रामुख्याने यामध्ये अशा प्रकारे हे समजा हे चल आहे, हे बी हे चल आहे, हे एक्स आणि हे वाय हे समजा गट आहेत. तर अशा प्रकारे हा 2x2 चा अभिकल्प झाला. 2x2 च्या अभिकल्पाचं 2x2 एकूण 4 पद्धतीनं किंवा याला आपण काय म्हणतो 4 सेल्स ज्या असतात त्या सेल्स तयार होतात आणि त्या सेल्स मध्ये यांचं विभाजन करून अशा प्रकारे अध्यापन केलं जातं की ए या गटाचं एक्स आणि वाय या दोन्हीही एक्स आणि वाय आपले गट आहेत आणि हे चल आहेत.
तर ए चलाचं एक्स आणि वाय गटातील दोन्हीही गटांची तुलना केली जाते. बी ची सुद्धा दोन्हीची तुलना केली जाते. अशा प्रकारे 4 प्रकारांमध्ये आपल्याला प्रामुख्याने इथे या चलांची निर्मिती केल्या जाते. 2/2/2 जर असेल तर परत 2×4 बेत्रिक 6 अशा प्रकारचा पुन्हा 2 इथं वायच्या जागी छेड घ्या परत. अशा प्रकारे या 3 याच्यामध्ये त्याची विभागणी केली जाते. 1 2 3 4 5 6 1 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6 अशा प्रकारे याची रचना आपल्याला करता येते आणि त्या अनुषंगानेच हे आपल्याला अशा प्रकारे मल्टीफॅक्टर म्हणजे बहुगट जो आहे अशा प्रकारचं याच्यामध्ये 3/2 येऊ शकतं. घटनात्मक अभिकल्प 3/2च्या घटनात्मक अभिकल्पामध्ये 3 चलांच्या द्वारे 2 गटांमध्ये आपण तुलना करू शकतो किंवा 2 स्वाश्रयी चल 3 आश्रयी चल या प्रकारची सुद्धा यामध्ये तुलना करता येते. विविध प्रकारच्या स्वाश्रयी चलांचे आपल्याला परिणाम अभ्यासायचा आहे. तर बहुगटाच्या संदर्भाने समजा आपण एक उदाहरण पाहू. तर यामध्ये आपल्याला उदाहरण पाहत असताना प्रामुख्याने हे जे फॅक्टोरिकल डिझाईन आहे तर या फॅक्टोरिकल डिझाईन मध्ये आपल्याला 90 100 आणि 110 या 3 बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांवर समजा एखाद्या अध्यापन पद्धतीच्या प्रकारे अध्ययन केल्यानंतर काय परिणाम दिसून येतो हे जर अभ्यासायचा असेल तर आपला एक चल आहे अध्यापन पद्धती आणि ब अध्यापन पद्धती. ए आणि बी या 2 आपण इथं अध्यापन पद्धती घेतलेल्या आहेत. ही एक अध्यापन पद्धती आपली आणि ही दुसरी अध्यापन पद्धती. तर त्याच्यामध्ये समजा हा 90 एक्स म्हणजे 90 बुद्ध्यांक असणारा विद्यार्थ्यांचा गट, वाय म्हणजे 100 बुद्ध्यांक असणारा विद्यार्थ्यांचा गट आणि 110 120 बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट म्हणजे हा छेड. हा जर आपण कन्सिडर केला तर या ए आणि बी अध्यापन पद्धतीतून 90 बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडला त्यासाठी या तुलना केलेली आहे. 100 अध्यापन 100 बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि 110 किंवा 120 बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ए आणि बी च्या दृष्टीने त्याच्यावर अध्यापन केलेलं आहे. म्हणून हा 3/2चा अभिकल्प किंवा 2/2/2चा अभिकल्प या दृष्टीने या मल्टिपल मल्टीफॅक्टर किंवा बहुगट अभिकल्पामध्ये अशा विविध प्रकारच्या अभिकल्पांचा विचार यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने सिंगल फॅक्टर डिझाईन मध्ये प्री टेस्ट पोस्ट टेस्ट 1 ग्रुप, प्री टेस्ट पोस्ट टेस्ट कंट्रोल ग्रुप आणि पोस्ट टेस्ट ओनली कंट्रोल ग्रुप या अनुषंगाने अभिकल्पाची निर्मिती केल्या जाते. याच्याबद्दल आपण सांगितले की प्री टेस्ट पोस्ट टेस्ट 1 ग्रुप मध्ये एकच ग्रुप असतो ज्याच्या मध्ये प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट घेतली जाते आणि त्याच ग्रुपचा नियंत्रित आणि कंट्रोल ग्रुप म्हणून वापर केला जातो. प्री टेस्ट घेतल्यानंतर मात्रा दिल्यानंतर पोस्ट टेस्ट घेतली जाते व त्याचा रिझल्ट चेक केला जातो. कंट्रोल ग्रुप म्हणजे 2 गट असतात, एक नियंत्रित गट आणि दुसरा प्रायोगिक गट. या अनुषंगाने प्री टेस्ट पोस्ट टेस्ट घेतली जाते. प्री टेस्ट घेऊन 2 गटांची समान निर्मिती केली जाते. समान निर्मिती केल्यानंतर मात्रा दिली जाते एका गटाला नियंत्रित ठेवल्या जातं. कंट्रोल एकावर असतं, एकावर एक्सपेरिमेंट केला जातो आणि मग त्याचा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर दोन्ही गटांची पोस्ट टेस्ट घेऊन त्यांची तुलना केली जाते. पोस्ट टेस्ट ओनली कंट्रोल ग्रुप मध्ये 2 गट असतात, एक नियंत्रित गट दुसरा प्रायोगिक गट. प्रायोगिक आणि नियंत्रित गटांमध्ये विभागणी करत असताना कुठल्याही प्रकारची प्री टेस्ट घेतलेली नसते, पण कुठल्या तरी एखाद्या समान धाग्याच्या आधाराने दोन्ही गटांची समान रचना करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच्यामध्ये फक्त कंट्रोल ग्रुपला नियंत्रित ठेवल्या जातं. प्रायोगिक गटावर प्रयोगाची मात्रा दिल्या जाते आणि फक्त पोस्ट टेस्ट घेतली जाते म्हणजे उत्तर चाचणी घेतल्या जाते. प्रयोग झाल्यानंतर उत्तर चाचणी घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट हे
तपासले जातात. अशा प्रकारे ह्या विविध प्रकारच्या गोष्टी ह्या आहेत. यामध्ये प्रयोगाच्या संदर्भाने आता हे वेळेच्या अभावामुळे थोडस 1-2-4 पद्धती आपण थोडस नंतर पाहू पुढच्या काही तासिकेमध्ये. त्यानंतर आपण प्रामुख्याने काही प्रश्न 2-4 तुमच्यासाठी रिसर्चच्या संदर्भाने कसे येऊ शकतात हे पाहू. त्याचे काही उत्तर देण्याचा तुम्ही माईक चालू करून प्रयत्न करा. द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च इज, याचं काय उत्तर असेल? अशा प्रकारचे प्रश्न हे एमसीक्यू टाईपचे आपल्याला येऊ शकतात. तर माईक चालू करा, तुम्ही माईक चालू करता येईल तुम्हाला आणि उत्तर द्या. ओके, नेक्स्ट. Which of the following is the key characteristics of experimental research? प्रायोगिक संशोधन पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? अनेक जणांची चॅट बॉक्सवर उत्तर येत आहेत. काही बी म्हणतायत, काही सी म्हणतायत. ए बघा बघा, आत्ताच आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. Which of the following is a key characteristic of experimental research? अनालिसिस आहे महत्वाचं. का चलांमध्ये केलेला बदल आहे? का एखादा सर्वे आहे? का माहितीच्या संदर्भाने केलेले रिव्ह्यूज आहेत? काय आहे? बऱ्याच जणांची उत्तर चुकतायत. मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सचा संदर्भ हा फक्त आणि फक्त एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या संदर्भाने येतो. आणि मॅनिप्युलेशन करणं म्हणजे आश्रयी चलांमध्ये बदल करणं, किंवा जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा स्वाश्रयी चलांच्या दृष्टीनं वातावरण कंट्रोल करण्यासाठी व स्वाश्रयी चलाची मात्रा देत असताना वेळोवेळी पहिल्यांदा सांगितलंय की मॅनिप्युलेशन व्हेरिएबल मध्ये केले जातात. व्हेरिएबल्सच्या दृष्टीनं विचार करत असताना, व्हेरिएबलच्या अनुषंगानं असताना त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये काही चेंजेस करण्याची प्रयोगकर्त्याला परवानगी असते. त्यानंतर a variable that the researcher manipulates in an experiment is known as the dependent variable, independent variable, control variable, confounding a variable, extraneous variable. Which type of variable can be manipulated by the researcher? हाच प्रश्न कसा आहे? A variable that the research manipulates in the experiment is known as कोणत्या घटकाचा कोणत्या घटकावर आपण परिणाम अभ्यासतोय हे महत्वाचं आहे. तर कोणता मॅनिप्युलेट करू शकतो? स्वाश्रयी चलाचा आश्रयी चलावर होणारा परिणाम आपण तपासत असतो. मग आश्रयी चलाला आपण काही करू शकतो का? तर आश्रयी चलावर होणारा परिणामच अभ्यासायचा आहे. आणि स्वाश्रयी चल म्हणजे आपण दिलेली मात्रा. म्हणून
उत्तर काय असणार आहे? स्वाश्रयी चल, इंडिपेंडंट व्हेरिएबल. इंडिपेंडंट व्हेरिएबल चीच मात्रा दिल्या जाते आणि म्हणून इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये चेंजेस किंवा मॅनिप्युलेशन करण्याची संशोधकाला परवानगी आहे. रॅन्डम असाइनमेंट इन एन एक्सपेरिमेंट हेल्प्स टू extraneous and confounding variables is same. रँडमनायझेशन कशासाठी वापरतात सगळ्यात पहिल्यांदा? हा, बाह्य चलांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, ग्रुप नियंत्रित करण्यासाठी, परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी, टू कंट्रोल एनिथिंग, एव्हरीथिंग. म्हणजे बाह्य चलांवर नियंत्रित प्रस्थापित करण्यासाठी रॅन्डम असाइनमेंटचा उपयोग हा प्रामुख्याने केला जातो. अ प्री-टेस्ट पोस्ट-टेस्ट डिझाइन इन्व्हॉल्व्स अशाच प्रकारचे प्रश्न येत असतात. प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट मध्ये काय इन्व्हॉल्व होतं? काय इन्व्हॉल्व होतं की मेजरिंग द डिपेंडंट व्हेरिएबल बिफोर अँड आफ्टर द एक्सपेरिमेंटल मॅनिप्युलेशन, म्हणजे आश्रयी चल मेजर करण्यासाठी उपयोग होतो. बघा काय म्हणता तुम्ही? बऱ्याच जणांचं उत्तर करेक्ट आहे. Measuring the dependent variable before and after the experimental manipulation. बरोबर. तर थँक्यू, तुम्ही मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. थांबूया आपण. सर, Yes, any difficulty asked to sir? काही अडचण असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. येस, पीपीटी ग्रुपवर मिळेल तुम्हाला. सविताजी, काही प्रश्न आहे, अडचण आहे? ओके, धन्यवाद सर. सखोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद. इथं सेशन थांबूयात आपण. महेश सर, आपण होस्ट आहात, तुमच्याकडनं मीटिंग एंड करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर, थँक्यू. धन्यवाद. किनगिने सर, आपला आभार. सायन्स कॉलेज आणि कंधारचे शिवाजी कॉलेज या दोन्ही कॉलेजचे मी आभार मानतो. त्यांनी मला इथे आपल्या समोर व्यक्त होण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना परत एकदा शुभेच्छा.